रूप पाहता लोचनी, 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 रूप पाहता लोचनी। सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, साजनी तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा। माधव बरवा, तो माधव बरवा, बरवा तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा। सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, आवडी तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा। तो माधव बरवा,
माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर मोबाईल नका ठेवू आवाजाकडे लक्ष द्या थोडा वाढवा आवाज बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा इथं पण एक माईक द्या इथं पण एक माईक द्या तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम इथे एक माईक द्या नसेल तर धुमाचा काढून घ्या हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी रावणाची दाढी जाळी रावणाची दाढी जाळी हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी रावणाची दाढी जाळी रावणाची दाढी जाळी तया माझा नमस्कार वारंवार निरंतर वारंवार निरंतर वारंवार निरंतर करोनी उड्डाण केले लंकेचे
शोधन केले लंकेचे शोधन केले लंकेचे शोधन तया माझा नमस्कार वारंवार निरंतर वारंवार निरंतर वारंवार निरंतर आजाई येली लंका धन्य धन्य म्हणे तुका धन्य धन्य म्हणे तुका धन्य धन्य म्हणे तुका तया माझा नमस्कार वारंवार निरंतर वारंवार निरंतर वारंवार निरंतर रखुमाई जय रखुमाई 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 हनुमंत महाबली
भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज। विठ्ठल 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 विठ्ठल। हनुमंत महाबळी, हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाळी, तया माझा नमस्कार वारंवार निरंतर। करोनी उड्डाण, करोनी उड्डाण, केले लंकेचे शोधन, तया माझा नमस्कार वारंवार निरंतर। जाळीयेली लंका, जाळीयेली लंका, धन्य धन्य म्हणे तुका, तया माझा नमस्कार वारंवार निरंतर। विठ्ठल विठ्ठल। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, बजरंग बली की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। हर 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 विठ्ठल विठ्ठल। सियावर रामचंद्र भगवान की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, अपार अमुपा पांडुरंगा। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला, नका पाहू गुणदोष, झालो दास पायांचा। मंगल भवन मंगल हारी, द्रवहु सो दशरथ आजीर बिहारी। सिया राममय सब जग जानी, करहु प्रणाम
भरत अवध बिहारी। प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम, कभी तुम्हें भूलूं नहीं मेरे प्रियतम श्याम। हनुमंत महाबळी, हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाळी, तया माझा नमस्कार वारंवार निरंतर। प्रस्तुत हनुमान जन्मोत्सव निमित्त जी कीर्तन सेवा आहे त्याच्याकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्यमूर्ती श्री तुकोबाराय यांचा 4 चरणांचा अभंग असून या अभंगाद्वारे श्री तुकोबाराय हनुमंतरायांच्या जीवनातलं जे अतिशय महत्त्वाचं असं कार्य त्यांच्याकडून घडलेलं आहे आणि त्या कार्यामुळे हनुमंतरायांची जी ओळख आहे ती त्या कार्यामुळे आपल्या सगळ्यांना एक विशेष स्वरूपाने जी कळालेली आहे त्या पूर्ण कार्याचं वर्णन करतायत आणि ते वर्णन करतात सोबतच त्यांना वारंवार नमस्कार करतायत असा प्रतिपादन करणारा हा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। थोडा इको कमी राहू दे। हो, तशी ही सालाबाद प्रमाणे होणारी सेवा आहे। सालाबाद प्रमाणे प्रतिवर्षी एक मागच्या वर्षाचा जर अपवाद सोडला तर प्रतिवर्षी गुरुवर्य बाबांची इथं सेवा होत आलेली आहे आणि मागच्या वर्षी फक्त असं एक पहिलं वर्ष असेल की ज्या वर्षी ती सेवा माझ्याकडे आली होती आणि ती पहिलीच कीर्तनरूपी सेवा माझ्या जीवनातली असेल। तसं तर ती सेवा माझ्याकडे यायला एक विशिष्ट कारण होतं, कारण त्या वर्षी बाबा इथं हजर नव्हते। बाबा थोडं बाहेरगावी असल्यामुळे ती सेवा माझ्याकडे आली होती। पण आता ह्या वर्षी काय अडचण आहे असं तुम्हाला वाटू शकतं। आता इथं तर बाबा आहेत, मग आता माझ्याकडे यायचं काय कारण? तर त्याच्या पाठीमागं सुद्धा एक विशेष असं कारण आहे की एक तर एक कीर्तन त्यांच्याकडे एक कीर्तन माझ्याकडं असं जे आम्ही वाटून घेतलेला विषय आहे त्याच्यात सुद्धा नंबरवारी जर बघितलं हे कीर्तन माझ्याकडे, हे एक समजा सामान्य कारण। पण जर विशेष कारण जर सांगायचं तर विशेष कारण असं आहे की जसं आपण जेव्हा या पृथ्वीतलावर आपण येत असतो त्यावेळेस आपल्याला जन्मदिवस म्हणतात त्या दिवसाला, ज्या दिवशी आपला जन्म होत असतो, तसं ह्या कीर्तनरूपी जी परंपरा आमच्या घराण्यात चाललेली आहे त्या घराण्याचा पाईक होण्याची जी प्रथम जी संधी मला ज्या दिवशी मिळाली तो म्हणजे हनुमान जन्मोत्सवाचा दिवस। आणि त्या हनुमान जन्मोत्सवाच्याच निमित्तानं परत ही कीर्तनरूपी सेवा मिळावी असं माझ्यासुद्धा मनाचा मानस, म्हणजे ज्याला आपण थोडक्यात जर म्हणायचं तर आजकालच्या ह्याच्यात जर म्हणायचं सामान्य शब्दात तर बड्डे, पण बड्डे म्हणण्यापेक्षासुद्धा ते बर्थडे हा शब्द खूप सामान्य होऊन जाईल। जर विशेष स्वरूपानं म्हणायचं तर हनुमंतरायांच्या कृपेनं ही सेवा जी आहे ती त्या परंपरेला पुढे नेण्याकरता त्यांनी जी कृपा केलेली आहे त्या कृपेचा हा दिवस आहे। विठ्ठल विठ्ठल। हो, आणि आणखीन एक महत्त्वाचं जर कारण सांगायचं तर तसं हनुमंतरायांचं जे जीवन आहे ना ते पूर्ण रामरायांचं कार्य करण्याकरताच आलेलं आहे। त्यांचं कार्य पुढं कसं जाईल याच्याकरता हनुमंतरायांचा जन्म आहे। आणि जर बघायला गेलं तर ही जी कीर्तनरूपी सेवा आहे किंवा मी जे कीर्तनाला लागलेलं आहे ते सुद्धा जर कार्य आपण म्हटलं तसं गुरुवर्यांचं नाव घेऊ नये तोंडानं, पण तेही रामरायांचंच कार्य आहे आणि ते रामरायांचं जे कार्य आहे तेच हनुमंतरायांना पुढे न्यायचं आहे। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। हो,
असा किती जरी मी माझ्या बुद्धीनं प्रयत्न केला असता तरी ही गोष्ट माझ्या जीवनात कधीच शक्य झाली नसती. परंतु एक हनुमंतरायांच्या मनात आलेलं ते स्फुरण, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की रामरायांचं कार्य करण्याची त्यांची प्रवृत्ती, त्याच्याकरता त्यांनी केलेली ही निवड आहे असं माझ्या बुद्धीला मला वाटतं. आणि तशी ही सालाबादप्रमाणे असणारी सेवा अतिशय चांगल्या वातावरणात प्रतिवर्षी होते, ज्याची आपण वर्षानुवर्ष वाट बघत असतो की हा दिवस कधी येईल आणि बाबांच्या मुखातून आपल्याला कधी हे सकाळचं कीर्तन ऐकायला मिळेल. तसं तर यावर्षी एक विशेषच पर्वणी आहे. त्याचं कारण असं आहे की हे कीर्तन तर चालूच आहे, कीर्तन प्रतिवर्षी होत असते, पण ते एकाच दिवसाचं काम आहे. पण ह्यावर्षी जे आहे ना, खूप मोठ्या प्रमाणावर मेजवानी चालू आहे. आणि आपल्या जवळच जे छत्रपती नगर आहे तिथं जी रामकथा चालू आहे, आपल्याला रोजच अशी मेजवानी चालू आहे की ते असं 2 तास कधी निघून जाता हेच कळत नाही. कधी कधी असं वाटतं की तो जो 2 तासाचा टाईम आहे तो खूपच कमी आहे, त्याला कमीत कमी 4 तासाचा कालावधी पाहिजे होता. कारण जेव्हा आपण तिकडे बघायला लागतो की बाबा आता कधीतरी मध्ये भजन घेतात, सहजच आपलं लक्ष जातं की आता किती वेळ झाला कथा सुरू होऊन. तर जेव्हा आम्ही बघतो जवळजवळ 10च मिनटं शिल्लक असतात. ते जेव्हा आपण बघायला लागतो तेव्हा असं वाटतं की हे घड्याळ जे आहे हे जरा विचित्रच काम आहे. हे विनाकारणच एवढ्या पटापटा पळतं की एवढ्या फास्ट हे सगळं काम संपून जातं. पण आता वेळेच्या मर्यादेमुळे बरोबर बाबांचाही नियम आहे, ते एकही मिनटं मागं पुढं न करता ते 10ला सोडतात. कधी कधी तर आम्हाला असं वाटतं की त्यांनी तो नियम थोडा बाजूला ठेवायला पाहिजे. म्हणजे आमच्या सगळ्यांच्याकरता 10-15 मिनटं मागं पुढं झालं तर काही फरक नाही पडत. पण तशी ती मेजवानी नित्यानं चालू आहे आणि त्याच्यासोबत ही आहे, त्यासोबतच हे आजचं काम आहे. आणि तसं काल जे जे लोक कथेला उपस्थित असतील त्या सगळ्यांना माहिती आहे की आजचा जो अभंग आपण कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे ह्याचं पूर्णच्या पूर्ण काल सगळं संपलेलंच आहे. ह्याच्यापैकी एकही काम असं राहिलं नाही हे आता काहीतरी तुम्हाला सांगायचं शिल्लक राहिलं आहे. जसं एखाद्या दिवशी असं म्हणावं की पहिल्या दिवशीच पेपर फोडून टाकावं, असं थोडंसं काम झालेलं आहे. पण तुम्ही जरी पेपर फोडला असं म्हणत असाल तरी मी त्याला थोडं वेगळ्या अंगानं घेतो आहे. माझं असं म्हणणं आहे की पेपर फोडण्यापेक्षा त्यांनी पहिल्या दिवशी आपली रिव्हिजन करून घेतली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, हो. आणि ती रिव्हिजन केले असल्यामुळे, आणि हा सकाळचा वेळ आहे, सकाळच्या वेळी काय अतिशय शांत वातावरणात आपण सगळे जमलेलो असतो. थोडीशी तशी झोप अपुरी झालेली असते आणि झोप अपुरी असल्यामुळे कधी कधी एखाद्या डोळाही लागायची शक्यता असते. कारण सकाळचा वेळ आहे, जर थकवा अंगावर असेल तर कधी कधी होतं तसं. आणि ज्यांचे आज डोळे लागतील ते खरं जास्त चांगले श्रोतेत माझ्या हिशोबाने. कारण तुम्हाला सांगितलं ना की पेपर अगोदरच्या दिवशी फुटलेला आहे, तर ह्याच्यावर आपण काय बोलणार. असो, आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे येऊयात. आज जो आपण कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग आहे, या प्रस्तुत 4 चरणामधल्या 3 चरणामध्ये श्री तुकोबारायांनी एक विशिष्ट जे कार्य हनुमंतरायांकडून झालेले आहेत, ज्याला असं म्हणावं आपण की हायलाईट्स, त्यांच्या पूर्ण जीवनातला हायलाईट. तेवढ्या 3 कार्याकडे जर आपण बघितलं आणि त्या 3 कार्याचा जर विस्तार केला तर हनुमंतरायांचं पूर्ण जीवनपट आपल्यासमोर येऊ शकतं. हे नेमकं ते अवतार कार्य कशा करता होतं, का होतं, काय नाही. आणि तसं हनुमंतरायांचं जे कार्य आहे ना ते एवढं विशेष आहे की आपण ज्यांची भक्ती करतो त्यांचं आपण स्मरण करावं, आणि आपल्यावर एखादं संकट जर आलं तर आपण त्यांना हाक मारावी आणि त्यांनी धावून यावं, असा हा सामान्य नियम आहे. पण हनुमंतरायांच्या बाबतीत हे थोडं वेगळं काम आहे. बरं, वेगळं काम असं आहे की जे उपास्य दैवत आहे त्यांच्यावर जर एखादं संकट पडलं, त्यांच्यावर जर एखादी विपत्ती आली तर ते हनुमंतरायांना हाक मारतात. हे त्यांच्या जीवनातलं विशेष काम आहे. एखाद्या मोठ्या माणसाला आपण ओळखावं, आपण असं म्हणावं की तो माझ्या खूप ओळखीचा आहे, किंवा तो जर आला, एखादा खासदार असेल, आमदार असेल, तो जसा आला तसा आपण लगेच धावत जावं त्याच्याजवळ, तिकडं काहीतरी त्याच्याशी हितगुज करावं, परत यावं. तो किती विचारतो, काय विचारतो हा भाग दुसरा. पण
हे खूप सामान्यत्वानं विषय आहे, किंवा आपण उपास्य दैवताला आपण भजावं किंवा आपण त्याचं स्मरण करावं, आपत्ती काळात आपण त्याला बोलवावं, खूप छोटी गोष्ट आहे. हनुमंतरायांचं जीवन असं आहे की रामप्रभूंवर जर एखादी आपत्ती आली तर रामप्रभू सगळ्यात अगोदर हनुमंतरायांचं स्मरण करतात, हनुमंतरायांना तिथं बोलवतात. कितीतरी अशा गोष्टी आहेत की रामकथेत जर तुम्ही बघितलं तर आपल्याला कधी कधी असं वाटतं की कायच हनुमंतरायांचं जीवन असेल, काय प्रभूंना त्यांच्याविषयी प्रेम असेल आणि कोणती त्यांनी सेवा केली असेल की हनुमंतराय एवढे प्रिय झालेत. विठ्ठल विठ्ठल. जेव्हा श्री लक्ष्मणजींना ती शक्ती लागते आणि शक्ती लागल्याबरोबर रामप्रभू एखाद्या सामान्य, जसं मनुष्यानं विलाप करावा, आपल्या भावाला काही दुखापत व्हावी, सामान्य मनुष्यानं जसं दुःख करावं, तसं रामप्रभू जे आहेत आपल्या मांडीवर लक्ष्मणजींचं डोकं घेऊन बसलेले आणि विलाप करतायत की आता मी काय सांगू, मी आता अयोध्येला कोणत्या तोंडानं परत जाणार, तिथं जाऊन काय सांगणार की माझ्याकडून माझ्या बंधूंचं रक्षण झालं नाही. आणि मग त्याच्यानंतर हनुमंतरायांचं स्मरण आहे. मग हनुमंतरायांना बोलवण्यात आलं आणि असं सांगितलं की एक वैद्य आहेत जे याचं तुम्हाला काम करू शकतात, ह्याच्यातून लक्ष्मणजींना बाजूला काढू शकतात. ठीक आहे, हनुमंतरायांनी सांगितलं काही अवघड नाही, सांगा कुठून आणायचं. कुठून आणायचं, पत्ता काय आहे तर लंकेतून जाऊन आणायचं. मग आता लंका म्हणजे असं काही काम आहे की बाबा इथून आपल्या 10-5 किलोमीटरवर जायचं आहे. बरं, जायचंही आहे, एकतर वैद्य जो आहे तो शत्रू पक्षातला आहे, त्याला आणणं कठीण, जायचं अंतर दूर, तरी हनुमंतराय जे आहे ते एका क्षणात त्या गोष्टीला तयार होतं आणि तिथून लगेच ते लंकेत जायचं. लंकेत गेल्यानंतर त्या सुषेण वैद्याला आता उठवत कुठं बसता, त्याच्या घरासहितच इथपर्यंत आणलं. हे किती मोठी कार्याची व्याप्ती, तुम्ही विचार करून बघा. कधी कधी आपण खरंच आपल्या गुरुवर्यांनी किंवा सद्गुरूंनी जर एखादं कार्य सांगितलं किंवा देवाने जर एखादं कार्य आपल्याला सांगितलं असेल तर एवढ्या आपल्या निष्ठेने हे कार्य होईल का? नाही तर त्यांनी सहजच असं सांगायला पाहिजे होतं की देवा एकदा जाऊन आलो बाबा, खूप थकलो मी. एवढं सोपं नाही, तुम्ही जाऊन बघा, तुमच्या लक्षात येईल. हे तरी त्या आता तरी हे सेतून वगैरे तुम्ही आलेले आहेत, पण तुम्ही उड्डाण करून आणि ते आणणं एवढं सोपं नाही. पण लगेच तिथं ते कार्य करायचं. बरं, ते आल्यानंतर सुषेण वैद्यांनीही काय असं काय सरळ आले आणि लगेच काही औषध दिलं असं नाही. त्यांना सुषेण वैद्यांनीही सांगितलं की तुम्हाला ह्याची जी औषधी आहे ती तुम्हाला तिथं जाऊनच आणावं लागेल. द्रोणागिरी पर्वतावर ते मिळेल आणि त्या पर्वतावर जर तुम्हाला जायचं असेल तर या औषधीची ओळख सांगितलेली आहे. संधानी, विशल्यकर्णी, संजीवनी अशा 3 प्रकारच्या औषधी सांगितल्या आणि तिथं जाऊन त्या आणा म्हटल्यानंतर सुद्धा क्षणभरही त्याकरता विलंब नाही. कारण त्याच्याकरता सांगितलेलंच असं होतं की जर सकाळ जर झाली तर सकाळी झाल्यानंतर तुम्हाला ह्याच्यातून तुम्ही वाचू नाही शकत. तर ते भोलागिरी करत हरले आयो, भोर ना होणे पाहिजे, ते झालं नाही पाहिजे. जर त्याला तसं झालं तर लक्ष्मणजींचा प्राण आपण वाचू नाही शकत. मग तिथं गेल्यानंतर ते जे आणायचे औषधी त्यांची ओळख पटवण्याऐवजी सरळ ते पर्वतच उचलून आणायचं. किती मोठं कार्य आहे. आणि तेवढंच नाही तर आणखीन कितीतरी असे प्रसंग आहेत की त्याच्यात हनुमानजींच्या स्मरणातूनच रामप्रभू लगेच त्या काही संकट आलं की रामप्रभूंनी त्यांचं स्मरण करायचं आणि त्याच्यातून हनुमानजींनी त्यांना बाजूला काढायचं. पुढे सगळं युद्ध वगैरे संपलं आणि संपलं नाही, थोडं मध्यात आलेलं युद्ध. आता फक्त रावण शिल्लक राहिलेला, कुंभकर्णाचा वगैरे वध झालेला. आणि मग त्याच्यानंतर रावण जे आहे ते थोडासा हे झाला, ज्याला भयभीत म्हणतो आपण. आता मुख्य शक्ती संपली. कुंभकर्ण म्हणजे असामान्य योद्धा आणि कुंभकर्ण मेल्यानंतर ज्याला आपण म्हणू शत्रू पक्षात अतिशय खळबळीचं वातावरण झालं. आता काही आपण ह्याच्यातून बाजूला होणं एवढं शक्य नाही. आता शेवटचा एक उपाय, ज्याला हुकमी एक्का आपण म्हणू, तसं ते रावणानं जे आहे ते अहिरावण महिरावणाला निरोप दिला की असं झालेलं आहे. ती पूर्ण जे आहे दूत पाठवले, त्या दूतांनी सगळं सांगितलं की सीतामयांचं हरण करून आणलं, त्याच्यानंतर सगळे कसे मेलेत, राक्षसांचा कसा खात्मा झाला आहे, सगळं सांगून कुंभकर्णापर्यंत विषय आला. आणि आता तुमच्याकडं कार्य आहे की तुम्ही ते दोघांना हे करायचं.
रामप्रभू आणि लक्ष्मण जे आहेत त्यांना संपवण्याचं कार्य ते ऐरावण मैरावणाकडे देण्याकरता दूत गेले. आणि जसं दूतांनी ते सांगितलं तर हनुमंतरायांचं तुम्हाला कार्य सांगतो. हनुमंतराय दिवसभर युद्ध तर करायचेच, पण रात्रीच्या वेळेस जे आहे, रात्रीच्या वेळेसही पहारा द्यायचा ना. आपल्या शेपटीनं पूर्ण जेवढं सैन्य असेल त्या पूर्ण सैन्याला त्या शेपटीचा गराडा असायचा, ज्याला आपण म्हणतो एक तार फेन्सिंग कंपाऊंड. आतमध्ये यायचं कामच नाही. पण कोणीतरी असं जसं प्रभूंची लीला, आणि लीलेमध्येच भगवंतांनीच सांगितलं की हनुमंतराय हे शेपूट वगैरे काही गरज नाही, तुम्ही आम्हाला कशाची सुरक्षा देतात. एवढं सांगितल्यानंतरसुद्धा हनुमंतरायांनी वाईट नाही वाटून घेतलं. उलटं हनुमंतरायांनी असं केलं की रामप्रभूंना सांगितलं की प्रभू खरोखरच गोष्ट आहे म्हणे, तुम्ही पूर्ण जगाचे रक्षण करतात आणि मी तुमचं रक्षण करावं. स्वतःच हनुमंतराय पश्चाताप करू लागले. त्यांना असं वाटलं आपण हे असं कसं कार्य केलं. जसं प्रभू सांगतात तसं ते शेपूट गुंडाळून घेतलं. जोपर्यंत ते शेपूट तिथं होतं तोपर्यंत ऐरावण मैरावाने कितीतरी वेळ प्रयत्न केला, पण आतमध्ये सुद्धा येऊ नाही शकले. म्हणजे एवढी रक्षा होती. आणि जसं ते शेपूट बाजूला झाल्याबरोबर ऐरावण मैरावाने जे आहे ते मोहिनी अस्त्र टाकून भगवंताला खाली पाताळ लोकात नेलेलं आहे. इकडं सगळं सुग्रीव वगैरे जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यामध्ये खळबळ निर्माण झाली. रामप्रभू दिसत नाही आहेत, लक्ष्मणजी दिसत नाहीत, कुठं गेलेत, काय गेलेत. काही लोकांना असं वाटलं व तिकडं काही शत्रुपक्षात काही सुलह झाली का, आता शेवटचा विषय तर तिकडं काही झालं आहे का. व हनुमंतरायांनी असं सांगितलं तुम्ही चिंता करू नका, मी ते सगळं शोधकार्य एका मिनिटात करायला तयार आहे. त्याच क्षणी ज्या हनुमंतरायांनी सगळ्या त्या गोष्टीचा शोध घेण्याकरता की मी वर जाऊ का खाली जाऊ का. आता शोध घेणं म्हणजे एवढं सोपं आहे का. कोणत्या दिशेला प्रभू गेलेले असतील हे कळणं काय एवढं सोपी गोष्ट आहे का. पण त्या गोष्टीला सुद्धा जे आहे हनुमंतरायांना लगेच सहाय्य करायला तिथं जगदंबा माता ज्या आहेत त्यांनी एक बुद्धी दिली. वर जे आहेत, वर एका झाडावर काही गिधाड पक्षी एकमेकासोबत बोलत होते आणि ते म्हणे आम्हाला मांस खाण्याची इच्छा आहे. ते म्हणे काही आता चिंता करण्याचं कारण नाही. ती वर चर्चा अशी चालू होती की ऐरावण मैरावांनी खाली पाताळात रामप्रभूंना नेलेलं आहे आणि आता हनुमंतराय 100% तिथं जाऊन राक्षसांचा संहार करतील आणि त्यावेळेस जे मांस तयार होईल ते आपल्याला खायला मिळेल. म्हणजे त्या गिधाडात सुद्धा चर्चा हनुमंतरायांची. म्हणजे हनुमंतरायांवर किती लोकांचा विश्वास. आणि मग त्या हनुमंतरायांनी लगेच त्या पाताळाकरता लगेच खाली जसं पाय मारला की भुयार तयार केलं, लगेच हनुमंतराय खाली गेल्यानंतर लगेच तिथे मकरध्वज वगैरे जे आहेत ती पुढची कथा. आणि मकरध्वजांनी अडवल्यानंतर त्यांनाही सांगितलं की बाजूला आम्ही प्रभूंच्या कार्याकरता आलो आहे. तर त्या मकरध्वजाने सुद्धा सांगितलं की म्हणे लहान मुलगा पाहून तुम्ही दम देताय म्हणे, मला तुम्हाला माहिती का माझे वडील कोण आहेत. म्हणजे तिथपर्यंतसुद्धा हनुमंतरायांची ख्याती. मग त्यांनी असं सांगितलं कोण आहेत तुझे वडील. माझे वडील म्हणजे हनुमंतराय. मग मात्र हनुमंतराय विचारात पडले की बाबा हे नेमकं कधी झालं. आपण कधीच लग्नाचाही विचार तर द्या सोडून, पण असं म्हणतात की हनुमंतराय जे आहेत हनुमंतरायांना मातेनं सुद्धा कधी विनावस्त्राचं बघितलं नाही. म्हणजे अंजनी मातेनं सुद्धा कधी त्यांचं दर्शन केलेलं नाही, अशी हनुमंतरायांची ख्याती. आणि हे नेमकं कधी झालं की मकरध्वज म्हणतोय की मी तुमचा मुलगा आहे. मग त्याच्यानंतर ते मकरध्वजाने सांगितलं की तुम्ही तिकडे लंका दहन वगैरे करून आले, त्यानंतर तुम्ही जो घाम टाकला तो एका मगरीनं गिळला आणि त्याच्यापासून माझी उत्पत्ती आहे. हे सांगितल्यानंतर त्या मकरध्वजानं सुद्धा सांगितलं की तुम्ही म्हणताय की इकडून जायचं, पण जो तुमचा गुण आहे तोच माझा आहे. हे जरी मी शत्रू पक्षात असलो तरी स्वामी कार्य आहे, आम्ही तुम्हाला जागा नाही देऊ शकत जायला. मग त्या मकरध्वजाला सुद्धा जे त्यांनी ते बांधून टाकलं आणि त्याच्यानंतर आतमध्ये गेलेत हनुमंतराय. ते देवी जे आहे देवीने तर लगेच हनुमंतरायाला ओळखलेलंच आहे. हनुमंतरायाला त्यांनीच सांगितलं म्हणजे मी इथून जाते, तुम्ही इथे बसा. त्या अंबिका देवीने सांगितलं. जसं हनुमंतराय तिथं बसले आणि ऐरावण मैरावांनी तिकडून मिरवून आणलं. मिरवून आणल्यानंतर ऐरावण मैरावण आलं. ते बाहेर जसे उभे तसं त्या देवीच्या आवाजातच हनुमंतरायच बोलायला लागलेत. आणि ऐरावण मैरावणा मी अतिशय खुश आहे म्हणे, तुम्ही जो आज बळी आणलेला आहे म्हणे, तो माझी इच्छा अशी की तुम्ही काहीच नाही करायचं, फक्त बळींना आतमध्ये पाठवा, मी स्वतः माझं कार्य करून घेईन. ऐरावण मैरावणाला वाटलं काय सुंदर काम झालं हे. स्वतः देवीच जर बोलायला लागले तर अजून काय पाहिजे. जसं तसं झालं आणि रामप्रभू आणि लक्ष्मणजी आतमध्ये गेलेत. गेल्यानंतर जे आहे ती देवी म्हणायला लागली
की आता मी तुम्हाला दोघांना खाणार आहे, आता काय तुमची अंतिम इच्छा वगैरे असेल तर सांगा म्हणे, आता काही तुम्ही राहत नाही. त्यावेळेसचं जे रामप्रभूंचं वाक्य आहे ते आपल्या महत्त्वाचं आहे. रामप्रभूंनी त्यावेळेस सांगितलं, देवी म्हणे जास्त काही बोलू नको म्हणे, आत्ता जर इथं माझा हनुमंतराय जर असले असते ना म्हणे, मग तुला दाखवलं असतं म्हणे काय. हे बघा, त्या कष्टात सुद्धा जे आहे त्या हनुमंतरायांची आठवण देवी करतात. खरी जर काही दास्य भक्ती करायची असेल, खरी जर काही भक्ती करायला पाहिजे तर ती हनुमंतरायांकडून शिकण्यासारखी आहे. एक त्या भजनामध्ये जे आहेत त्या भजनामध्ये सुद्धा अहिरावण महिरावणाची ती गोष्ट आलेली आहे. एक कडवं फक्त त्याचं म्हणणे बघते. अहिरावण की भुजा उखाड़ी बैठ गयो जो भैया हनुमत नहीं होते, जो भैया हनुमत नहीं होते, तो मोहे कोला लो जग माई कपि से श्री रामजी सांगतात की भैया कपी से उरी ना हम नाही, आम्ही यांच्या उपकारातून कधीच बाजूला होऊ शकतो. असं हनुमंतरायांचं कार्य. आणि ते कार्य जे आहे त्या कार्याची जर व्याप्ती आपण बघायला गेलो तर एवढी मोठी आहे. हे सामान्य योद्धे नाहीत, ते ज्यांचं त्यांनी खात्मा केला असेल किंवा ज्यांच्या त्यांनी संहार केलेला आहे, ते काय असं सामान्य एखादा काहीतरी आहे बाबा त्याच्याकरता त्यांनी काम केलं असं नाही. अतिशय बलवान, एवढे बलवान की त्यांच्याकरता पूर्ण पृथ्वी जी आहे पृथ्वीवर त्यांचा सामना करणारे कोणी नाही, असे काही शूर योद्धे होते त्याच्यातले. आणि त्या सगळ्या शूर योद्ध्यामध्ये जे आहे विशेष जर कोणी असेल तर त्याच्यात रावण होता. त्या रावणाचं जर वर्णन बघितलं आपण तर ते रावण जे आहे त्यांनी ते पुढे सीतामय्यांचं हरण वगैरे केलं, त्याच्यानंतर जे त्याचा काळ आहे तो सगळा खराब झालेला आहे. आपण बाबांच्या मुखातून ऐकलं की रावण म्हणजे जे आहे ते असंयमित ज्यांच्या मनात आहे तो म्हणजे रावण. आणि त्या कामावर विजय न मिळवता आल्यामुळे ते पुढचा सगळा प्रकार घडलेला आहे. तो सध्या आपल्या कथेचा भाग नाही. आपल्याला रावणाचा शूरपणा काय तो बघायचं. कारण काय आहे, जर एक पक्ष जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर अगोदर दुसरा पक्षही बघावा लागेल ना. जर आपल्याला दोघांचं जर युद्ध सांगायचं आहे तर त्याच्यात जर दोन्ही सारखे असले तर ते फायद्याचं आहे. नाहीतर एखादा 10-20 कप चहा पिणारा रोजचा आणि एखादा दंड बैठक मारून शरीर सौष्ठव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेला, दोघांची जर हे झाली, दोघांच्यामध्ये जर युद्ध झालं आणि त्याच्यात तो जिंकला, त्याच्यात काय महत्त्व आहे. पण खरं असं आहे की जर खरोखरच समोरचा शूरवीर आहे आणि मग जर तिथं जाऊन जर आपलं कार्य करायचं, तिथं जाऊन जर फत्ते करायचं कार्य, त्याला विशेष महत्त्व आहे. या रावणामध्ये एवढी अफाट शक्ती होती की हे जे नवग्रह आहे ना ज्यांना आपण घाबरतो, बऱ्याच वेळा आपण म्हणतो सध्या मला शनी आहे, 7.5 आहे, माझा राहू इकडं, केतू तिकडं, गुरु तिकडं, बृहस्पती तिकडं. खरं तर असं वाटतं की हे खरंच नवग्रह ह्याच्या मागं लागायलाही रिकामे आहे का नाही काय माहिती. कारण हे एवढासा किरकोळ माणूस, त्याच्याला कशाला एवढे मोठे ग्रह त्याच्या पाठीमागं लागतील. पण आता जसं आपण नेहमी म्हणतो किंवा नेहमी ऐकतो तसं ह्या नवग्रहांना जे आहे ना, हे रावणाने असं पायाखाली घेतलेलं होतं ह्या नवग्रहांना. आणि ते नवग्रह तर त्यांना घाबरतच होते, पण अनेक देवी देवता जे आहेत ते सुद्धा रावणाकडं कामाला होते. आपण बाबांच्याच मुखातून ऐकलं की खंडोबारायसुद्धा तिथं दाढी कटिंग करायला होते. आता विचार करा तुम्ही की ज्यांची यात्रा एवढ्या मोठ्या प्रमाणात भरते ते जर तिथं ते काम करायला तर रावणाची किती मोठी शक्ती असेल. गणपती बाप्पा जे आहेत, गणपती बाप्पाकडं असं काम दिलेलं होतं, गाढव वळायचं काम गणपती बाप्पांकडे होतं. थोडं विचार करण्यासारखीच गोष्ट आहे ना की नेमकी काय शक्ती असेल एवढी की त्यांना एवढे देव सगळे घाबरत होते. म्हणजे रोज त्या गाढवांना जे आहे ते हिरवा चारा आणायचा म्हणून गणपती बाप्पाचे भारा आणायचे. तर आजही आपण जे दुर्वा चढवतो ते त्याचं प्रतीक आहे असं म्हणतात.
गणपती बाप्पांवर जे आपण दुर्वा ठेवतो त्या 21 आणि 51 आपण वजन वाढवतो विनाकारण, त्या मोळ्या वाढायल्यात तेवढ्या. खरं तर आपण त्यांना त्रास देतोय का ती पूजा करतो ह्याचंसुद्धा थोडासा पहिले विचार करावा लागेल. पण अशी गोष्ट आहे, या सगळ्या ज्या आहेत सगळ्या देवी देवता त्यांच्याकडे कामाला होत्या. एवढा मोठा तो महाबलशाली. बरं, हे तर झालं सगळ्या देवांच्या बाबतीत. पण ज्यांच्याकडून आशीर्वाद मिळवलेला आहे, ज्यांच्या दमावर हे कार्य चाललेलं आहे, त्यांनासुद्धा जे आहे त्यांनासुद्धा आपल्या वशात करण्याकरता रावण बघत होता. हे सगळं जे आहे बाबांनी सांगितलं की देवादिदेव महादेव शंकरांच्या आशीर्वादाने हे सगळं कार्य. भोळे महादेव कितीतरी आशीर्वाद दिलेत, ब्रह्मदेव आहेत कितीतरी आशीर्वाद दिलेत. त्यांनी विशिष्ट उपासना करून सगळ्यांना प्रसन्न करून घेतलेलं आहे. आणि तेवढी शक्ती जी आहे ती रावणामध्ये होती. त्या शक्तीचा खूप मोठा उद्रेक झाला. आता ती शक्ती कंट्रोलच व्हायला तयार नाही. मग एक दिवशी असा विचार केला की हे जे आशीर्वाद देणारं दैवत आहे ह्यांनाच जर लंकेत घेऊन गेलं तर रोज रोज इकडे या, कैलासावर उपासना करा, कैलासावर येऊन त्यांना प्रसन्न करा, तिथून इथं येईपर्यंत हेच जर तिथं आलं, ज्याला आपण म्हणतो की जाऊन मोंड्यातून खरेदी करण्यापेक्षा डायरेक्ट मोठं दालनच जर इथं निर्माण झालं तर मग इकडं तिकडं जायची गरज नाही, सगळ्या प्रजेचं कल्याण होऊन जाईल. मग त्या भगवान महादेवांना सांगितलं की तुम्ही आमच्या कैलास सोडा आणि लंकेत चला. महादेवांनी मनाई केली आणि महादेव जे आहेत ते थोडेसे साधनेला बसलेत. बसल्यानंतर जे आहे बघा ह्याच्या शक्तीचा विषय, त्या कैलासालाच खालून हात घातला. हे नाही येत तर काय झालं, हे कैलास पर्वतच लंकेत घेऊन जाऊ म्हणे. आणि तसा हात घातल्याबरोबर जसं ते बाहेर अशी पूर्ण हादरायला लागलं ना, ते हादरल्याबरोबर पार्वती माता वगैरे थोड्या घाबरल्यात की हे नेमकं काय झालं. पण तोपर्यंत समाधी महादेवांची भंग झाली. पुढे महादेवांनी जे आहे आपल्या अंगठा जो आहे तो थोडासा असा जोरात दाबला. जोरात दाबून त्याच्यानंतर तिथे ते कैलास पर्वत थांबवलं. पण मला सांगण्याचा उद्देश एवढा की एवढा मोठा असलेला जो रावण आहे त्या लंकेत एकट्याने जायचं आणि एकट्याने ते कार्य करायचं. आपण नेहमी ऐकून काय होतं, कधी कधी अतिपरिचयात अवज्ञा. त्याचं कारण असं की आपल्याला ते असं वाटायला लागतं हां त्याच्यात काय, आपण नेहमीच ऐकत आलं हनुमंतरायांनी कार्य केलं. अरे पण कधीतरी बुद्धीच्या जोरावर घासून बघायला पाहिजे का नाही, कधीतरी इमॅजिनेशन पण करायला पाहिजे की खरंच हे कार्य कसं केलं असेल, एकट्याच्या बळावर हे कार्य कसं होऊ शकतं. अहो अजूनही काही लोक आहे अंधारात साधं लघुशंकेलसुद्धा जात नाही. किती मोठे लोक आहेत पण ते रात्रीच्या वेळेस आपलं राम 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 म्हणून तिकडं जातात. म्हणजे साधा अंधाराची सुद्धा एवढी भीती वाटणार आहे. आणि त्यांनी जे आहे ते बिनधास्तपणे ज्या शत्रू पक्षात जिकडं जायचं आहे, किती सैन्य आहे काय आहे काहीच माहिती नाही, आणि इथून एकट्याने जायचं. आणि नुसतं एकट्याने नाही जायचं तर तिथं जाऊन असं काही कार्य करायचं की त्या कार्यामुळे शत्रू पक्षात जे आहे ज्याला आपण म्हणू की त्याचा काळीज जे आहे ते संपून टाकायचं, अर्धी शक्ती त्यांची संपून टाकायची. त्या कार्याला अशी सुरुवात करायची की वेल बिगन इज हाफ डन. जसं त्यांनी सुरुवात केली का आता शत्रू पक्षाला अगोदरच वाटायला लागायचं की आता आपला जो पराभव निश्चित आहे. आणि त्याच कार्यापैकी एक जे महत्त्वाचं कार्य आहे ते ह्या अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज प्रतिपादन करतात. Oh
थोडा जन्मवेळ जो आहे तो जवळ आलेला आहे. आपण ह्या चरणावर जे आहे एकदा आपण जन्मकथन सांगू आणि त्याच्यानंतर ह्या चरणावर बोलू. विठ्ठल विठ्ठल. ही जी जन्मकथा आहे याच्यात एक 2-3 गोष्टींची जोड आहे. त्या 2-3 गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर ही जन्मकथा आपल्या जरा चांगली डोक्यात बसते. ह्याच्यात सगळ्यात अगोदर जे आहे, सगळ्यात अगोदर राजा दशरथ जे आहे त्यांना पुत्र नसल्यामुळे अतिशय दुःखी झालेत आणि दुःखी होऊन वशिष्ठ महामुनींकडे गेलेत आणि वशिष्ठ महामुनींना सांगितले की पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वं दुःखाय कल्पते. त्याचं कारण असं आहे की जर घरात लहान मूल नसलं तर तुम्ही कितीही बाकीच्या सगळ्या गोष्टी असू द्या, घरात त्या काही विशिष्ट कालावधीनंतर घरात करमत नाही माणसाला. असं वाटतं कोणीतरी लहान मूल असावं, त्याने घरात त्याच्या छोट्या पावलानं छुमक करत कुठंतरी चालावं. या सगळ्या ज्या गोष्टी असतात आणि पुढे वंश आपला पुढे चालला पाहिजे, या सगळ्या गोष्टीच्या काळजीनं राजा दशरथ व्यथित होऊन वशिष्ठ महामुनींकडे जातात. आणि वशिष्ठ महामुनी जे आहेत, वशिष्ठ महामुनी त्यांना जे परंपरागत जो उपाय आहे की यज्ञानं जे आहे, यज्ञानं बरेच कामं होतात. कारण ह्याच्यात ज्या गोष्टी आहेत ह्या त्यांनाही सांगता आलं असं ताडगे तोडगे, असं करा तसं करा, पण जे आपला परंपरागत जो विषय आहे की यज्ञामुळेच आपल्याकडे पर्जन्यवृष्टी होते, यज्ञामुळेच सगळ्या गोष्टी घडतात, त्यामुळे ते पुढे यज्ञही टिकला पाहिजे, ते वेद जे आहेत तेही टिकले पाहिजे आणि त्यांचा जो प्रभाव आहे तो 100% आहे. त्यामुळे त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही पुत्र कामेष्टी यज्ञ करा, त्याच्यातून तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल. त्यानंतर पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याचं ठरलं. पण आता जर यज्ञ करायचा आहे तर त्या यज्ञालाही अधिकारी व्यक्ती पाहिजे, ज्यांच्याकडून तो यज्ञ सफल झाला पाहिजे. मग आता या यज्ञाचं नेमकं कोण अधिकारी आहे, तर शृंगी ऋषी नावाचे जे ऋषी आहेत ते या यज्ञाचे अधिकारी आहेत असं त्यांना विभांटक मुनींनी सांगितलं. आणि म्हणे शृंगी ऋषींना तिनं इथं आणा. तर दशरथ राजाने सांगितलं काय अवघड कार्य आहे म्हणे, काही हरकत नाही म्हणे, शृंगी ऋषींना इथं आणू. एवढं सोपं नाही म्हणे त्यांना आणणं. त्याचं कारण असं आहे की ते विभांडक मुनींचे ते चिरंजीव आहेत आणि विभांडक मुनी त्यांना सहजासहजी या कार्याला पाठवतील असं काही वाटत नाही. पण विभांडक मुनी जे आहेत ते काही वेळ जे असतात ते पर्णकुटीत असतात, काही वेळ त्यांच्या साधनेकरता बाहेर असतात. ते जेव्हा साधनेकरता बाहेर जातील त्यावेळेस तुम्ही असं करा की काही अप्सरा पाठवून आणि त्यांना भुलवून जर इथं तुम्ही आणू शकत असले तर ते येतील, अन्यथा असं सरळ आणणं शक्य नाही. जसं ते सांगितल्यानंतर लगेच काही ज्या अप्सरा आहेत त्यांची योजना करण्यात आली, अप्सरा तिथं गेल्यात. शृंगी ऋषींनी तोपर्यंत महिलाच पाहिलेली नव्हती, स्त्रीच पाहिलेली नव्हती. त्यामुळे शृंगी ऋषींनी त्यांना बघितल्याबरोबर शृंगी ऋषींना ते सगळा वेश, लांब केस वगैरे ते सगळंच वेगळं दिसलं. वेगळं दिसल्यानंतर शृंगी ऋषी थोडेसे सुरुवातीला घाबरले पण, आणि शृंगी ऋषींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. पण जसं आपण म्हणतो की अनेक ऋषीमुनी असू द्या, आत्ताच आपला विषय होऊन गेला की नाथ विषय सम मद कछुनाई मुनी मन मोह करई छनमाही. नेमकाच रामायणात होऊन गेलेला विषय, कालचाच विषय. त्या कालच्या विषयामध्ये बाबांनी सांगितलं की मोठे मोठे ऋषीमुनी असू द्या पण या कामाला जिंकणं एवढं सोपं नाही. तसं त्यांना बघून शृंगी ऋषींच्याही मनात थोडासा कामभाव जागृत झाला असं वर्णन आहे भावार्थ रामायणामध्ये. आणि त्या निघून गेल्या. पहिल्या दिवशी दुर्लक्ष केलं पण नुसतं डोळ्यानं बघितलं आणि त्यांच्या मनात ते भाव जागृत झालेत आणि त्यांची आठवण यायला लागली. विभांडक मुनी संध्याकाळी बाहेरच्या तपश्चर्येहून परत आलेत. जसे परत आल्यानंतर विभांडक ऋषींना त्यांनी सांगितलं की असे काही जसं वर्णन असेल, लांब केस होते, असं शरीर होतं, हे असे कोणी पाहुणे आले होते म्हणे 2-4 जण, पण मी काही त्यांच्याकडं बघितलं नाही. विभांडक मुनींनी सांगितलं की तसं नाही म्हणे, आपला जो धर्म आहे अतिथी धर्म आहे, आलेल्यांना 2 शब्द आपण विचारायला पाहिजे, बसा, पाणी घ्या, जेवण करता का, हा सगळा त्यांचा विषय आहे. आणि ही आपली भारतीय संस्कृती त्यांना विभांडक मुनींनी सांगितल्यानंतर शृंगी ऋषींनाही अगोदरच थोडंसं मनात तयार झालेलं आकर्षण आणि आता वडिलांची त्याला मिळालेली अनुमती, या दोन्ही गोष्टींची सांगड जमली. आणि दुसऱ्या दिवशी परत जसं ते स्नानाला बाहेर गेलेत विभांडक मुनी आणि त्यावेळेस या अप्सरा आल्यात. मग अप्सरा आल्यानंतर अप्सरांनी त्यांना हावभाव कटाक्षांनी भुलवलं आणि भुलून त्यांना तिकडे नेण्यात आलं. नेल्यानंतर अयोध्येला त्यांना असं सांगितलं की असा यज्ञ करायचा आहे.
पण तसेच विभांडक मुनी जे आहेत, विभांडक मुनींना जसं संध्याकाळी ते परत आले, परत आल्याबरोबर लगेच लक्षात आलं की अरे आपल्या मुलाला नेलेलं आहे पण चुकीच्या मार्गानं नेलं, सरळ मार्गाने एखाद्या वेळेस नेलं असतं तर काही वाटलं नसतं. व विभांडक मुनींना थोडा क्रोध आला आणि या सगळ्या गोष्टीची पूर्वकल्पना वशिष्ठ महामुनींना होतीच की विभांडक मुनी जे आहेत ते जर खरंच क्रोधात आले तर ते एका मिनिटात अयोध्याही भस्म करून टाकतील. त्यामुळे विभांडक मुनींना घाबरून अगोदरच कोणतं तरी अशी उपाययोजना करून ठेवायला पाहिजे की त्याच्यातून आपण ह्याच्यातून बाजूला होऊ. त्याच्याकरता जसं ते आल्याबरोबर तिथे दशरथ राजांचे मित्र शांतनू राजा त्यांनी आपली कन्या शांतना नावाची ती दशरथ राजांना अगोदरच दिलेली होती आणि असं सांगितलं होतं की घरात मूलबाळ नाही, तसं दत्तक म्हणून नाही पण तुमच्या घरात हे राहू द्या, थोडंसं लहान मुलं असलं तर तुम्हालाही घरात बरं वाटेल. म्हणून ती शांतनू नावाची कन्या जी आहे ती दशरथ राजांकडे दिलेली होती. दशरथ राजांनी त्या शांतनू राजाला बोलवलं आणि लगेच सांगितलं की ही जी मुलगी आहे ही आपण शृंगी ऋषींना देऊ, तर विभांडक मुनी जर आले तर त्या क्रोधातून काहीतरी आपल्याला मार्ग सापडेल, आपण ह्या दोघांना पुढे करू. आणि किती जरी असलं तरी जसं सुनबाई वगैरे आल्यानंतर घरात सासरेबुवांचा स्वभाव जरी किती कडक असला हळूहळू नरम पडत चालतो. त्यांना बघितलं की काय असेल तर असो पण त्याच्यात थोडा बदल होतो, हा निसर्गाचा नियमही त्यांना माहिती होता. त्यामुळे त्यांनी लगेच सांगितलं की आपण ह्यांचा विवाह लावून टाकून. विवाह लावण्यात आला. विभांडक मुनी जसे आल्याबरोबर अगोदर या दोघांना पुढं केलं. पण दोघांना पुढं केल्यानंतर लगेच सुनबाईंनी प्रणाम पप्पाजी म्हटल्यानंतर कार्यक्रम शांत झाला. तिथेच त्या सगळ्या गोष्टी शांत झाल्यानंतर विभांडक मुनी म्हणले की आपण आता त्या यज्ञाकरता तुम्ही ज्याला बोलवलं आहे ते करू, त्या यज्ञाची तयारी करायची. तोपर्यंत शांतनू जो राजा आहे त्यांनी असं सांगितलं त्याला, त्या शांतनू राजाची जी नगरी आहे तिथे थोडासा आवर्षण झालं होतं, थोडंसं जरा पावसाचं वगैरे काम कमी झालं होतं. त्यांनी सांगितलं तुम्ही ह्या यज्ञाची तयारी करा, तोपर्यंत आम्ही तिकडचा एक यज्ञ संपून येतो. आणि तो यज्ञ संपून इकडे आले. त्यानंतर शृंगी ऋषींनी खूप यथोचित तो यज्ञ केलेला आहे. आणि यज्ञनारायण जे आहे त्या यज्ञाच्या काही वेळानंतर त्याचा परिणाम लक्षात यावा, काही दिवसांनी ती गोष्ट लक्षात यावी असं यज्ञ असतो. पण जर अधिकारी व्यक्तींनी जर यज्ञ केला तर अधिकारी व्यक्तींच्या यज्ञाकरता स्वतः यज्ञनारायणच प्रसाद घेऊन प्रगट झाले. आणि तो प्रसाद स्वरूप जो पायस असेल तो यज्ञनारायणने दिला आणि सांगितलं की हे जे तिन्ही राण्या त्यांना द्या. दिल्यानंतर जे आहे दिल्यानंतर तिन्ही वाटण्या त्याच्या समसमान झाल्यात. आता ह्याला लागून जी दुसरी कथा आहे ती तुम्हाला सांगायची, जी मी अगोदर तुम्हाला सांगितलं की या कथेला 2-3 प्रकारच्या जोड आहेत. त्यानंतर दुसरे असं आहे की एकदा वर इंद्रलोकामध्ये दुर्वासा ऋषी गेलेत आणि दुर्वासा ऋषी जसे तिथं आलेत तर दुर्वासा ऋषी म्हणजे भयंकर क्रोधाकरता प्रसिद्ध असलेले. त्यांच्या थोडेही शिस्तीत जर मागं पुढं झालं तर कोणालाही शाप द्यायची त्यांची प्रसिद्धी. त्यामुळे इंद्रसुद्धा घाबरला की आता हे आलेत पण आपल्याकडून जर काही कमी जास्त झालं, एक तर आपले तुम्हाला पहिलेच माहिती सगळे कामगार कसे आहेत, हे विनाकारण जर काही करतील तर रिकामा उद्योग होईल. यांच्याकरता हाय सिक्युरिटी चांगली काहीतरी कोणीतरी सेवा करणारं बोलवा. तर त्यांनी असं सांगितलं की कुबेर लोकात एक अप्सरा आहे, तिला इथं बोलवा. पुंजकी स्थला नावाची अप्सरा आहे, ती सेवा करण्यात खूप तत्पर आहे, तिची ख्याती आहे सेवेकरता. त्या पुंजकी स्थला नावाच्या अप्सरेला तिथं बोलवलं. बोलवल्यानंतर त्या पुंजकी स्थलानं खूप आनंदानं ते सेवा करण्याचं स्वीकार केलं. आणि दुर्वासा ऋषी जे यज्ञ वगैरे रोज करायचे त्याला संहिता आणून देणं किंवा पाणी वगैरे भरून देणं, तूप काढून देणं, काय जे लागत असेल ते सगळं करणं. पण थोडासा पुंजकी स्थलाचा जो काम करण्याचा प्रकार आहे तो थोडा वेंधळेपणाचा होता. काही काही महिलांना अशी सवय असते की असं कुकरला हात लावला का वरचं झाकण तरी पडल किंवा चालता चालता त्या तांब्याला तरी हात लागल, एखादं काही ठेवलेलं असेल तर त्याच्यात पदर अटकून ते तरी पडल. असे काही काही महिलांना खूप गडबडीत काम करण्याची सवय असते. अर्थात ते काही मुद्दामून केलेलं काम नसतं पण त्यांची ती सवय असते किंवा पळत धावत करायचा. अर्थात वेळ तेवढाच लागतो पण त्यांची ती सवय असल्यामुळे स्वभावात असलेला दोष. आणि तोच पुंजकी स्थलात सुद्धा होता. पुंजकी स्थलानंही ते आणून द्यायचं, सगळे वृक्ष संविदा वगैरे सगळं आणून द्यायचं. पण चालताच कधीतरी संविदा तरी पडतील, ते ध्यानाला बसलेले असले, कधी एखादा कलश तरी पडेल. ते कलश पडलं की दुर्वासा ऋषींची तपश्चर्या भंग व्हायची. 2-4 वेळा दुर्वासा ऋषींनी दुर्लक्ष केलं कारण ती सेवा करायला तत्पर होती. पण शेवटी आता मुनी
आणि ते क्रोधाकरता असलेलं प्रसिद्धी, या दोघांमुळं असं झालं की मुनींना एक वेळ अनावर झालं. अनावर असं झालं की मुनींनी लगेच शाप दिला की थोडा आवाज कमी झाला हा. ऋषींनी लगेच असा शाप दिला की तू जे हे काम करते ना म्हणे, तुझी अतिशय चंचल वृत्ती आहे हे काम करण्याकरता, आणि हे चंचल वृत्तीचे जे आहेत ना हे सगळे वानरासारखं काम आहे, इकडून उड्या मारान तिकडून उड्या मारान असं हे सगळं दिसतंय. त्यामुळे तुला मी शाप देतो की तू पुढच्या जन्मात वानरी होशील. आता जे आहे, आता त्या सुवरच्या आपलं त्या पुंजकी स्थलाला असं वाटलं की आपण एवढी सेवा केली, ह्या सेवेचा काहीतरी मेवा मिळावा, तर मेवा तर गेला दूर आणि तुम्ही मला शाप दिला. थोडंसं जरा रडल्यानंतर जे आहे थोडासा दुर्वासा ऋषींनाही पश्चाताप झाला. दुर्वासा ऋषींनी असं सांगितलं की खरं तर मी तुला काहीतरी एखादा आशीर्वाद द्यावा अशी माझी इच्छा होती, पण माझा स्वभाव जरा विचित्र असल्यामुळे माझ्याकडून असं झालं आहे. पण असू द्या, जरी झालं असेल, पण आता पश्चाताप मलाही होतो आहे आणि तू रडल्यामुळे आता मला असं वाटतं की तुला काहीतरी उशाप देऊ, ह्याच्यातून थोडीशी मुक्तता करू. तसं माझा जो शाप आहे त्याच्यातून बाजूला होऊ नाही शकत, पण एवढंच सांगतो की जरी तू वानरी पुढच्या जन्मात झाली तरी पण तुझी सुंदरता कायमच राहील अशीच. आणि त्यावेळेस भगवान शंकरांची जर विशेष आराधना केली तर त्यांच्या कृपेने तुला अशा पुत्रप्राप्ती होईल की तुझी पूर्ण जगात ख्याती होईल त्याच्यामुळे. आणि ती निस्ती ख्याती होणारच नाही, तर तो जो पुत्र आहे तो विशेष रामभक्त असेल आणि रामभक्त पुत्र मिळेल. या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर जेव्हा तुला या सगळ्या गोष्टीची परत कोणी आठवण जर करून दिली तर तू त्या वानर देहातून बाजूला होऊन तू परत इथे येऊ शकते कुबेर लोकात. तशी ती एक कथा, या दोन्ही कथेची सांगड झाली. त्याच्यानंतर तिने खाली जन्म घेतला. जन्म घेतल्यानंतर तिथे ती तपश्चर्या करत होती. महादेवांची तपश्चर्या चालू आहे. इकडे जे मी तुम्हाला सांगितलं, इकडं त्या तिन्ही प्रकारच्या 3 राण्यांना सारखा प्रसाद वाटण्यात आलेला आहे. आणि एक तिसरी कथा अशी आहे. ह्याला तिसरी कथा म्हणजे इंद्रलोकामध्ये, ब्रह्मलोकामध्ये एक सुवर्चा नावाची एक अप्सरा होती. आणि ती सुवर्चा नावाची जी अप्सरा आहे ती अप्सरेनं एकदा चुकून मद्यपान केलं. आणि आता मद्यपान केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे माणसाची स्थिती कशी होते, तुम्हाला माहिती असेल ना, आहे का नाही ते तर सांगा. हां ऐकलं आहे. हां, हे उत्तर बरोबर, हे पटलं आपल्याला. कारण एखाद्यानं म्हणा हो हो मला माहिती, म्हणजे ते खूपच कॉन्फिडन्सही दाखवणं बरोबर नाही. असो, तर तिनं मद्यपान केलेलं असल्यामुळे तिचं तोल राहून जात होता. आणि तोल गेल्यामुळे ज्या ठेक्यावर जसं नृत्य पाहिजे, कारण त्याचेही नियम आहेत, प्रत्येक गोष्टीचे नियम आहेत, त्या नियमात जर ते झालं नाही तर जो त्याच्यातला जाणकार आहे त्याच्याकडून काही ना काही आपल्याला ऐकावं लागतं. जर तसं नसलं तर तो निश्चित सांगतो असं झालं तसं झालं, तिथं ते नको होतं, तिथं हे नको होतं, असं प्रत्येकाला सूचना येते. पण ते जर हायर अथॉरिटीत जर असलं तर तिथं नुसतं सूचना नाही, तिथं तुम्हाला शिक्षा पण भोगावं लागते. तसं तिच्याकडून नृत्य चुकल्यानंतर ब्रह्मदेवाने तिला शाप दिला. आणि शाप दिल्यानंतर तिला असं सांगितलं की हे जे तोल सुटल्यासारखं तू जे नाचते, तर जी आकाशात जी तोल सुटल्यासारखी घार असते, तुम्ही जर घारीचं जर कधी निरीक्षण केलं असेल ना, तर एखादा कटलेला जसा पतंग असतो तो जसा कोणत्याही दिशेनं चालावा तशी ती घार असते. ती अशी एकदम अशी आपल्याला वाटते मेली का आता खाली आली काय, ती अशी खाली येते का परत अशी वर जाते. तिचा असा काही विशिष्ट उडण्याचा वेगही नसतो आणि कुणकडेही चालायचा असं त्या घारीचा विषय. तर तू पुढच्या जन्मात घार होशील. ते क्षमा याचना झाली. जशी बाबांनी सांगितलं कालच ते उदाहरण झालं की ती जी विकत घेणारी जी अंबारी आणि त्या हत्तीला दोघासहित राजाला विकत घेणारी ती उतरली, तसं ह्या राक्षसीनीची ह्या अप्सरेचीही उतरली. आणि उतरल्यानंतर तिनं क्षमा मागितली की माझ्याकडून चुकून असं काम झालं, हे परत होणार नाही. पण ब्रह्मदेवाने सांगितलं आता ह्या शापातूनही मी तुला बाजूला करू नाही शकत, फक्त एवढं सांगतो की पुढे जे आहे, पुढे भगवंताचा असा प्रसाद आहे, तो जर प्रसाद तू हनुमंतरायांच्या करता जे अंजनी माता जी तपश्चर्या करतात त्या तपश्चर्येपर्यंत जर तो प्रसाद पोहोचवला तर तुझी या शापातून मुक्तता होईल. तसं हे तिन्ही राण्यामध्ये हे वाटण्यात आलं आहे. ही घार झालेली आहे, इकडं अंजना माता तपश्चर्या करतात. ह्या तिन्ही कथा डोळ्यासमोर आणा. आणि आता जे आहे त्या तिन्ही राण्यांना प्रसाद वाटलेला आहे, पण परत इथं स्त्री स्वभाव तिघांना समसमान दिलेला आहे. फक्त अगोदर कौशल्या मातांना दिला,
नंतर सुमित्रा मातांना दिला आणि कैकेयीला दिला. नंतर तिघांना सारखं आहे, पण अगोदरचा मान मला का नाही असं काही काही जण म्हणतात की त्यांना वेगळा दिला म्हणून नाराजी, पण तसं कुठंच नाही आहे. बरोबर ज्याला आपण म्हणतो 33.33 तुम्ही लावून घ्या, 100चे 3 हिस्से करा, तेवढं त्यांच्या वाटेला बरोबर प्रसाद आला होता, फक्त मान मिळाला नाही. आणि त्या मानाकरता मला नाही पुसलं कुठं भरली होती काय माहिती, पण मला नाही पुसलं म्हणून तिनं तो राग मनात धरला. आणि या दोन्ही राणींना तो प्रसाद सेवन केला, पण तिनं ते बाजूला ठेवला. तोपर्यंत ती जी सुवर्चा नावाची जी अप्सरा आहे, जी घार बनली होती, ती तिथं आली. तिनं तो प्रसाद उचलला, तिचं ते कार्यच होतं. तिला माहिती आपल्याला शापातून मुक्तता करायची, तर हे कार्य आपल्याला करावं लागेल. ते लगेच तिनं ते झडप घातली आणि झडप घालून तो प्रसाद तिथपर्यंत नेलेला आहे. जसा नेला तसं पवनदेवतेनं ती आता घार तिथपर्यंत आली, पण ते घारीनं ते बरोबर तिथं टाकावं म्हणून वायुदेवतेनं जे आहे, पवनदेवतेनं तिथं तसा अनुकूल वारा निर्माण केला आणि थोडा झटका मारला जोरात. जसा झटका मारला तसं ते तोंडातून ते सटकलं आणि ते बरोबर जिथं अंजनी माता तपश्चर्या करीत होत्या तिथं ते त्यांच्या हातात आलं. आणि त्याच्यानंतर अंजनी मातेनं ते प्रसाद सेवन केलं. आणि ते सेवन केल्यानंतर जसं इकडं आता आपण मी तुम्हाला अगोदर सांगितलं की 2 जे भाग आहेत, त्या 2 भागामध्ये रामप्रभू, लक्ष्मणजी, शत्रुघ्न आणि भरतजी या 2 भागामध्ये बनलेले आहेत. म्हणजे 66% जर आजच्या गणिती भाषेत बोलायचं तर. आणि उरलेला जो 1 भाग आहे, त्या 1 भागाचे हनुमंतराय आहेत. म्हणजे त्यांच्यापेक्षा यांच्याकडे शक्तीचं कार्य भगवंतांनी जास्त दिलेलं आहे, म्हणून हनुमंतराय अतिशय महाबली आहेत. ते त्यांचेच हे आहेत. म्हणजे सगळा जो प्रसाद आहे तो एकच आहे. ज्या प्रसादाने प्रभूंनी जन्म घेतलेला आहे त्याच प्रसादाने हनुमंतरायांनी जन्म घेतला. पण ज्याला आपण म्हणावं की जास्तीचं काम, दोघांची शक्ती एकाकडे, तसं हनुमंतरायांकडे ते आलेलं होतं. आणि मग तो योग्य जो काळ आहे, वेळ झाला आहे ना आपला, योग्य काळ, फूल वगैरे इथं द्या, तोपर्यंत सगळीकडे वाटा विठ्ठल 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 विठ्ठल. आणि तो प्रसूतीचा जो काळ आहे तो ती वेळ झालेली आहे. आणि बरोबर सूर्योदय समयाला जे आहे, सूर्योदय समयाला हनुमंतरायांचा अवतार होणार आहे, हनुमंतराय प्रगट होणार आहेत. त्यावेळेसचा जो अभंग आहे तो आपण म्हणू. त्याच्यानंतर हनुमंतरायांची मोठ्यानं घोषणा करायची, एक भजन होईल आणि त्यानंतर आपली सेवेला आपण जे उर्वरित चरण आहे त्याच्यावर बोलू. नंतर सेवेला पूर्णविराम देऊ. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समयासी महारुद्र प्रगटला, नामा म्हणे म्या वंदिला. बजरंग बली की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय. वीर हनुमाना अति बलवाना. मध्यम घ्यायला पाहिजे. वीर हनुमाना अति बलवाना, राम जी के रसियो रे. आ मोरे मन बसियो रे, मोरे मन बसियो रे. बसियो रे, मोरे मन बसियो रे.
विठ्ठला 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 विठ्ठला. हो, आपला जो जन्मप्रसंग आहे तो सगळा सांगून झालेला आहे. आता आपण अभंगाकडे येऊया. कारण या कीर्तनात असं होतंच, जर वेळेवर सुरू नाही झालं तर अभंगाचा जो आहे अभंगातून प्रवेश तिकडं करावा लागतो, तिकडून परत इकडे यावं लागतं. पण हे हनुमंतरायांचं कार्य, जसं मी तुम्हाला सांगितलं लंकेत जा या, हनुमंतराय काही थकायचं काम नाही. तसं आपणही त्यांचं थोडंसं शिकायचं, इकडं या तिकडं जा, काय फरक पडतो, जसं असेल तसं ते काम आपण करत राहायचं. असो, तर आपला विषय असं चालू होता की प्रथम चरणात जे आहे हनुमंतरायांचं एक विशेष जे कार्य, जे आपण अगोदर बोललो की एवढा बलशाली असलेला रावण, पण हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी, त्याचीसुद्धा दाढी जाळण्याचं काम जे आहे ते हनुमंतरायांनी केलं. जेव्हा त्या लंकेमध्ये हनुमंतराय गेलेत आणि गेल्यानंतर असं झालं की सीतामयांशी त्यांची भेट झाल्यानंतर हनुमंतरायांना त्यांनी आशीर्वाद दिला आणि असं सांगितलं की अजर अमर गुणनिधी सुती होऊ. म्हणजे त्यांना त्या दिवशी जे आहे पुत्ररूपानं मैयांनी स्वीकार केलं. जसं स्वीकार केलं तसंच हनुमंतराय सांगायला लागले, म्हणे आई तुम्ही मला पुत्र तर मानलं म्हणे, आता मी तुमचं झालो आहे म्हणे मुलगा, पण तुम्हाला माझी सवय माहीत नाही. कारण माझा जसा जन्म झाला, कारण आता तुम्ही आई झाल्या म्हणजे माझा परत जन्म झाला आणि माझी लहानपणापासून सवय की जन्मल्या मला खायला लागतं. अगोदरच विषय, कारण मी अगोदरचाही माझा जन्म झाला, अंजनी माता मला सोडून बाहेर गेल्या तर मी ते सूर्याला गिळायला गेलो. तुम्हाला माहीत नसेल पण तुम्हाला सांगतो या गोष्टी सगळ्या. मग मला आता भूक लागलेली म्हणे, जसं आता तुम्ही मला स्वीकार केलं आहे, मी आता तुमचा मुलगा झालो आहे, पण मला आता जेवायला लागेल. मग आता तिथं कुठं काय व्यवस्था आहे. जसं तसं सांगितल्यानंतर सीतामयांना त्यांनी सांगितलं की चिंता तुम्ही नाही करायची म्हणे त्याची, फक्त तुम्ही आज्ञा द्यायची. ते जेवायची व्यवस्था तेव्हाही मीच माझी केली होती, आता पण मीच माझी करणार, कारण माझ्या जेवायला जे लागतं ते तुम्ही उपलब्धच नाही करू शकत. मग तसं सांगितल्यानंतर सीतामयांनी सांगितलं काही हरकत नाही म्हणे, पण इथे खूप मोठे मोठे राक्षस वगैरे आहेत, तुम्ही त्याचा सगळा विचार करा. मग त्यावेळेस हनुमंतरायांनी सांगितलं, माता मोहि मत छोटो जान, मैं हूँ वीर बडो बलवान. त्यावेळेस हनुमंतरायांनी सांगितलं की मैया तुम्ही मला जे समजताय म्हणे, मी तेवढा छोटा नाही. मग ते कनक भूधराकार शरीरा वगैरे सगळं दाखवलं. तो पुढचा भाग आपण बाबांच्या मुखातून काल ऐकलेला आहे. पण त्यानंतर जे आहे हनुमंतराय तिथं गेलेत आणि गेल्यानंतर त्या अशोक वाटिकामध्ये जे आहेत माताची आज्ञा होती की जे पडलेले फळं तेवढे खा. पडलेले फळं खा म्हटल्यानंतर मग आता पडलेलेच खायचेत ना, मग ते फळं तोडायचे नाही एवढंच विषय ना. मग त्यांनी लगेच आपलं शेपटीनं आपलं झाड उपटायचं, हे असं बदाबदा मारायचं, जसं ते एखाद्या शेंगा बाजूला होतील एखाद्या याच्या, तसं ते सगळे फळ बाजूला करायचे, मग खायला लागायचे. ते खायला लागल्यानंतर एक थोड्या वेळातच जे आहे ते दुरून सगळे बघायला लागले. त्यांना सुरुवातीला असं वाटलं एखादं वानर असेल, काहीतरी थोडा बहुत विध्वंस करेल, निघून जाईल. पण जेव्हा विध्वंस वाढला आणि वाढल्यानंतर तिथं सगळेजण आलेले आहेत, आल्याबरोबर त्यांनी सुरुवातीला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. जसं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तसं हनुमंतरायांनी एकेकाला असं बडवायचं की त्यांची हाडं मोकळी व्हायचे, कोणी जागेवरच मरून जायचं, कोणी कसं तरी व्हायचं एकदम. कछु मारेसू कछु मरदेसू कछु मिलेसी धरी धुरी. पण त्याच्यातलेच काही जे आहे कछुपुनी जे आहे ते तिथं गेले आणि त्यांनी असं सांगायला लागले, धापा टाकतच गेले. जसं धापा टाकत गेले की नाथ एक आवा कपी भारी, असं जसं धापा टाकत आपण म्हणतो बघा, इथं 2-2 शब्द आहे बरं, 2-2 शब्दच आहेत. इथं फुटायला तयार नाही त्यांच्याकडून, जास्त मोठं वाक्यच निघायला तयार नाही. आणि मग त्याच्यानंतर नाथ एक आवा कपी भारी, आता थोडा दम आला. त्याच्यानंतर तेही अशोक 3 शब्द झाले, बाटिका उजारी, मग तिथून पुढं 3 शब्द झाले. अगोदर दम लागल्यामुळे 2-2च शब्द येत होते, मग 3 शब्द निघाले. आणि मग त्यांनी सांगितलं की अतिशय पराक्रमी असं एक वानर आलेलं आहे म्हणून त्यानं खूप मोठा संहार लावलेला आहे, आपले कितीतरी सैनिक मारलेले आहेत. पुढे ते मेघनादाला वगैरे पाठवलं, अगोदर अक्षय कुमाराला पाठवलं. विस्तृत कथा भाग आपण काल ऐकलेला आहे, मी तुम्हाला म्हटलेलं आहे, कालच पेपर फोडलेलाही आहे आणि रिव्हिजनही झाले, दोन्ही गोष्ट ॲट ए टाईम झालेली आहे. त्याच्यामुळे तो महत्त्वाचा मुद्दा आपला नाही. आपला मुद्दा असा आहे की त्याच्यानंतर मेघनादांनी त्यांना ते ब्रह्मास्त्रात बांधलं आणि तिथं आणलं आहे
आणि आणल्यानंतर थोड्या वेळ जे आहे हनुमंतरायांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. रावणाला सांगितलं, एकतर महत्त्वाची गोष्ट आता विचार करा की एवढ्या सगळ्यांचा गराडा आणि हनुमंतराय एकटेत. रावणाची ख्याती हनुमंतरायांना पण माहिती आहे ना, आता एवढं सगळं काय काय केलं असेल, कधी कधी कर्णोपकरणी ही गोष्ट माहितीच पडते. एवढ्या सगळ्या ह्यालासुद्धा जे आहेत, कारण त्याचं कारण असं आहे, सुंदरकांडमध्ये तुम्ही बघा, मुनी पुलस्तिकी साप भवानी राक्षस भयो राहा मुनी ज्ञानी वगैरे जर हनुमानजी सांगतायत तर त्यांना निश्चित माहितीत का रावण कोण आहे. आणि रावणाचा सगळा प्रताप माहीत असूनही हनुमंतराय अतिशय बिनधास्तपणे तिथं बसलेले आहेत. आणि हनुमंतराय जे आहेत ते फक्त बघतायत, त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात. आणि शेवट तो काही ऐकायला तयार नाही. आणि हनुमंतरायांच्या त्या सगळ्या विध्वंसाचा त्याला एवढा राग आलेला आहे. आणि अक्षय कुमारला मारल्यामुळे आता आपण ह्यालाच मारायचा असं रावणाने निर्णय केला. बिभीषणजी तिथं आले, त्यांनी सांगितलं की दूताला मारणं बरोबर नाही. तुम्ही लागलं तर एखादं काही असेल थोडी बहुत तुम्ही त्याला शिक्षा करा, पण दूत जो आहे तो वध करणं योग्य नाही. बिभीषणजी जे आहेत ते रीती सांगतात. आणि तसं सांगितल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आपण काय करू, कपिके ममता पूछपर. जे काही वानर जाती आहे त्यांची विशेष प्रेम आहे त्या शेपटीवर. ती शेपटीवर एवढं प्रेम असतं की त्याची गोष्ट अशी आहे की रामप्रभूंनी जेव्हा सीतामय्यांचं ते सगळं युद्ध वगैरे झालं आणि आता सगळे वानर जे आहेत ते विचार करायला लागले की ज्याच्याकरता एवढं युद्ध झाले ते सीतामय्या नेमकं कशा असतील, आपण जाऊन तरी बघू एकदा. मग आता सगळे यायच्या अगोदर हे वानर एकावर एक तुटून पुढं गेलेत. आणि ते सीतामय्यांचं जसं दर्शन झालं तसं त्यांनी पाहिलं, बरोबर नाही म्हणे हे काम. आपलं तोंड मागं फिरवलं, एकदम कसं तरी तोंड केलं. आणि मग सगळ्यांना जे आहे ते विचारलं, अरे असं का तोंड करता, काय म्हणे एवढं सगळं युद्ध करायला लावलं ते सीतामय्या म्हणे, काय बोलावं म्हणे तुम्हाला आता, झालं काय म्हणे नेमकं. म्हणजे तिला आपल्यासारखी शेपटीसुद्धा नाही. म्हणजे शेपटीवर एवढं प्रेम असतं वानर जातीचं. आणि ते कळाल्यामुळे त्यांनी असं सांगितलं की आता ह्या शेपटीला आपण आग लावू. आग लावल्यानंतर ते वानर जे आहे ते एक तर संपल किंवा त्याचं ती शेपटी तरी तुटून जाईल. जे काय करायचं असेल तो प्रकार थोडा बहुत घडेल, त्यालाही अद्दल घडेल. म्हणून त्या शेपटीकरता मग हनुमंतरायांनी सांगितलं काही हरकत नाही, करा तुम्हाला काय करायचं. जसं आणलं तसं रावणाने आदेश दिला की पूर्ण जे नगरातलं जे तेल असेल ते पूर्ण तुम्ही आणा. आणि तेल बोरीपट बांधी पुनी पावक देऊ लगाय, म्हणजे आग लावून द्या. तसं रावणाचा जो आदेश आहे ना तो फक्त तेल आणण्याचाच होता. बरं, तुम्ही तेल आणा किंवा तेलच सांगितलेलं होतं. पण ते पुढं बघा, तुम्ही तेल संपल्यामुळे राहान नगर बसन घृत तेला, म्हणजे ते तूपही संपवलं लोकांनी आणि तेलही संपवलं. म्हणजे कमी पडलं तर ते सगळं आणलं. पण आता शेवटचा उपाय, आता या आग कशी लावावी, कारण ते शेपूट पुढं वाढतच चाललं. हनुमंतराय म्हणे फक्त एक हे, बरं जर मोकळं राहिलं तर मात्र ते लागू नाही शकत. जसं असं सांगितलं. आणि आता जसं बाबांनी काल सांगितलं की पूर्ण नगरी नग्न दिगंबर झाली होती. सगळेच एकमेकाला आता लाजही सोडल्या, कारण आता कोणाच्याच अंगावर काही नाही म्हणून सगळेच बिनधास्त निघालेले होते. आता शेवटचा उपाय म्हणून त्यांनी असं सांगितलं की अशोक वाटिकामध्ये सीतामय्या तिथून वस्त्र आणा. मग ते ऐकल्याबरोबर रामप्रभूंनी सांगितलं, अरे बघत तर जा काम कुठपर्यंत आलं आहे, संपलं तरी ते बघा ते शेपूट कधीच झालं आहे म्हणे जिकडं तिकडं. ते सांगितल्याबरोबर त्या शेपटाला आग लावण्याकरता आता जे सगळेजण तयार झाले. मग आता जेवढं शेपूट वाढवलेलं आहे तेवढं आग पण लागेल ना, का एखाद्या माचीसनं आग लागून जाईल. प्रयत्न सुरू झाले. बरं त्यावेळेस ते माचीसही नसेल, ते तुमचे भाते बिते या सगळ्या गोष्टी सुरू झाले. सगळे जेवढे असेल नगरातले सगळ्यांना बोलवलेलं. हनुमंतरायांनी तिथेही ते दाखवलं कार्य किंवा आपली शक्ती काय. भाते मारतायत ते काही केले ते काम व्हायला तयार नाही. मग हनुमंतरायांनीच सांगितलं की अरे रावणा एवढा बुद्धिमान, 10 डोके म्हणे, थोडा तर विचार करायचा. एवढे 10 डोके दिलेले आहेत, काही तर विचार करायचा. तसं हनुमंतरायांना माहिती होतं 10 डोके देऊन जर यानं विचार केला असतं तर सीतामायला आणलंच कशाला असतं. पण तसं सांगितल्यामुळे ते रावण म्हणे बाबा ठीक आहे काय हरकत नाही, माझं डोकं काम नाही करीत, तूच सांग म्हणे नेमकं याला आग कशी लागेल. मग ते रावणाने सांगितलं की अरे हनुमंतांनी सांगितलं अरे रावणा ह्याला आग लावायला ही सजीव हे म्हणे वस्तू आहे, हे निर्जीव भात्यानं कधी हे होईल म्हणे, हे आपले एकेका तोंडानं फुकतात म्हणे, हे सगळे एवढे फुकू राहिले काही होणार नाही म्हणे याच्यानं. तुझी जी शक्ती म्हणे ती सगळ्यात अफाट आहे म्हणे, तूच हे काम करायला पाहिजे. आणि मग जसं 10 तोंडावाला रावण खाली बसलेला आहे आणि आता त्या 10 तोंडानं तो त्याला फूक मारतो.
आता त्या शेपटीला आपल्याला आग लावायची आणि त्यात ते सुरू झालं. असं 2-4 वेळा त्यांना मारली आग. आता इथं हनुमंतरायाला ते कार्य करायचं होतं. 2-4 वेळा आग मारली आणि हनुमंतरायांनी पाहिलं की जे दूर जे तोंड आहे ते बरोबर आता रेंजमध्ये आलं आहे का नाही. त्याला पूर्ण रेंजमध्ये येऊन आल्यानंतरच ते काम झालं पाहिजे. कॉल कनेक्ट पाहिजे तर रेंजमध्ये पाहिजे का नाही. तसं त्याला पूर्णतः एकदा आता तो बिनधास्त झालं. हे जे अगोदर नुसतं असं टेकलेलं होतं ते बरोबर गुडघे टेकले, तोंड खाली जाऊ दिलं व्यवस्थित की आता आपल्या पूर्ण रेंजमध्ये आलं. जसं हनुमंतरायांच्या मनात आली की आता आग लावून घ्यायची तसंच तो भडका खडकन जसं उडाला तसंच त्या हनुमंतरायांच्या त्या भडक्यामुळे त्या शेपटीच्या त्या रावणाची जी दाढी आहे ती जळाली. आता जर बघायला गेलं ना तर ही गोष्ट खूप सामान्य वाटते. दाढी जळणं म्हणजे काय, आपल्याला बऱ्याच वेळा अनुभव या गोष्टीचा. आपण सुद्धा एखादी काही आगीच्या वगैरे जवळ गेलो ते वरचे 2-4 केस कुठंतरी असे जळून जाते. ते कसं तरी आपले येडे वाकडे होऊन जातात ते केस आपले वाकडे तिकडे. तुम्ही बघा बऱ्याच लोकांना अनुभव या गोष्टीचा. महिलांना सुद्धा एखाद्या वेळेस गॅस जवळ अनुभव आहे. आणि पुरुषांना जे ते होळीत वगैरे जेव्हा तुम्ही ते चक्कर मारतो आपण त्यावेळेस सुद्धा बऱ्याच वेळा अनुभव होते. भले मोठे भडभड झालं असतं त्याच्या त्या दूरच्या वाफेनं 2-4 केस जाऊन जातात. फक्त ज्यांना जास्त नाही त्यांनी प्रयत्न करावाच नाही कारण आहे ते जातील. त्याच्यामुळं सगळ्यांनाच त्याचा अनुभव आहे. पण ती दाढी जाळण्यामागचं मुख्य प्रयोजन काय तर बघा हे जी दाढी मिशा ह्या ज्या गोष्टी आहेत ना हे थोडं त्याला आपण म्हणतो भूषणाची गोष्ट आहे. ते जर असलं तर ज्याला आपण म्हणतो की एखादा रांगडागडी जसा असावा तसं ते अतिशय भूषणाचा विषय आहे. आणि ते भूषण जे आहे ते हनुमंतरायांनी जाळलं. म्हणजे रावणाला ज्या गोष्टीची ज्याला फुशारकी होती त्याची फुशारकी जाळून हनुमंतराय तिथून बाजूला झाले. त्याला त्याची अवकात दाखवली. थोड्या शब्दात जर सांगायचं की इथे जे तू कार्य केलं आहे आता त्याची काय परिणाम होणार आहे तिथून त्यांनी त्याची सुरुवात केली. ज्याला आपण म्हणावं की एखादा फटाका आहे आणि त्या फटाक्याची जशी वात शिलावी तसं ही वात शिलायचा प्रकार आहे. अगोदर जी दाढी जाळली ना ती आता फक्त वात काढलेली. आता पुढं तुम्ही लक्षात ठेवा की आता कधी अगरबत्ती लागू शकते नाही हे सगळं जाळपोळ होऊ शकते. हे अगोदर त्यांनी सांगून दिलं. आणि एवढं जे मोठं महत्त्वाचं कार्य केलं हे जे कार्य आहे वरवर बघता आपल्याला जरी असं वाटत असलं की दाढी जाळणं एवढं काय महत्त्वाचं कार्य अरे पण कोणाची जाळली त्याचा तर विचार करताल का नाही की नेमकं कोण आहे तो किती महाबली योद्धा आहे. आणि एवढा महाबली योद्धा आहे. आणि त्याच्यात दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या स्वामींचा शत्रू त्या शत्रू पक्षाचं मनोबल कमी झालं पाहिजे. आणि तिथून पुढं जे आहे एवढ्या दिवस जे सगळ्या लंकेमध्ये विषय असा होता असू दे तो रावणाचा प्रायव्हेट विषय आपल्याला काय करायचं त्याच्याविषयी. पण तो आता प्रायव्हेट विषय जो तो पब्लिक करून टाकला. हनुमंतरायांनी पब्लिक विषय करून टाकला. त्याला सार्वजनिक बनवून टाकलं. आणि त्या मनामनात जे अगोदर रावण चांगला राजा होता त्याची लंकेमध्ये चांगली ख्याती होती पण आता ते नगरच त्याच्या विरुद्धात झालं. त्या नगराला असं वाटायला लागलं की अरे ह्याच्या एवढ्या छोट्या कारणामुळं ही नगरीच्या नगरी सगळी संपायला आली. आता हे सगळं काम बिघडून जाईल. म्हणून हनुमंतरायांनी नुसती दाढी नाही जाळली तर पूर्ण नगर जे आहे ते सुद्धा आपल्या बाजूनं करून घेतलं. त्या नगरामध्ये जे आहे रामप्रभूंना ज्यांनी पाहिलं नाही ते सुद्धा चर्चा करायला लागले. अरे बरोबर आहे म्हणे काय करणार चुकीचीच गोष्ट आहे म्हणे यांना कशाला आणायचे एवढे 80,000 बायका असताना हे नाही ते उद्योग कशाला करायचे. असं हनुमंतरायांनी एकाच कार्यामध्ये 2-3 कार्य केले. आणि महत्त्वाचं म्हणजे जे आपल्या प्रभूंचं कार्य आहे त्याची अतिशय चांगली बोहणीसुद्धा केली. तसं बोहणी जर बघायला गेलं तर तिकडं त्या लंकिनीला मारलं तिथूनच ती बोहणी झालेली. पण खास जे आहे ज्या शत्रूला खरी भीती वाटत होती ज्या शत्रूची खरी भीती तिथून त्याची सुरुवात केली. आणि या सगळ्या कार्याला जे आहे या सगळ्या कार्याला तुकोबारायांच्या मनात एक विशेष गोष्ट तयार झाली. आणि तुकोबारायांना हे लक्षात आलं कारण तुकोबारायांना माहिती आहे स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. तसं हे स्वामी काज आहे. या काजाकरता हनुमंतरायांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. आणि त्या वाहून घेण्याच्या वृत्तीमुळे तुकोबाराय त्यांना अभंगाच्या 2ऱ्या चरणात नमन करतात. तया
नमस्कार कया माझा नमस्कार कया माझा निरंतर दया माझा नमस्कार नमस्कार दया माझा नमस्कार नमस्कार तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. श्री तुकोबाराय इथे हनुमंतरायांना नमस्कार करतायत आणि एकदा नाही वारंवार निरंतर म्हणजे नित्य स्मरण करण्याकरता हनुमानजी आहेत. हनुमंतरायांचं स्मरण जे आहे ते नित्य व्हायला पाहिजे. नित्यानं हनुमान चालीसा जो आहे तो आपण घ्यायला पाहिजे. थोडी गोष्ट आहे, छोटीशी गोष्ट आहे, पण अत्यंत प्रभावी असं काम आहे. कारण मला तर असं वाटतं या छोट्या छोट्या ग्रंथाची जी निर्मिती आहे ना ते माझ्यासारख्या आळशी माणसाकरताच असेल. कारण मोठं वाचन होणार नाही हे साधू संतांना आपला कळवळ आहे. म्हणूनच ज्याला जमत नाही फार मोठं गाथा वगैरे येत नसेल तर हरिपाठ छोटी गोष्ट आहे. हनुमान चालीसा छोटी गोष्ट आहे, नित्यानं करायला पाहिजे ती गोष्ट. आणि त्यांना नमस्कार करणं म्हणजेच हनुमान चालीसा घेणं. हनुमान चालीसा जर आपण नित्यानं केला तर वेगळा नमस्कार नाही, तो हनुमंतरायांची ती उपासना करणं म्हणजेच खरा नमस्कार. त्यांच्या त्या कार्याला वंदन करणं म्हणजेच त्यांना नमस्कार करणं. आणि हनुमंतरायांच्या विषयी जे आहे ना श्री तुकोबारायांच्या मनात विशेष आदर आहे. कारण हनुमंतरायांचं जे कार्य आहे त्याच्याकरता तुकोबारायांनी खूप मोठे अभंग त्यांच्याकरता लिहिलेले आहेत, खूप मोठे खर्च केलेले आहेत अभंग. जरी अभंगाची संख्या कमी असली तरी त्यातले एक एक जे शब्द आहेत ते खूप तोलामोलाचे शब्द आहेत. आणि तुकोबाराय कोणालाही शरण जातच नाहीत. तुकोबारायांचं जर वाङ्मय पाहिलं ना आपण तर ते भगवंतांना शरण जात आहेत, संतांना शरण जात आहेत. पण जर संत विशेष एखाद्यांचं जर नाव असेल तर त्याच्यामध्ये तुकोबारायांनी हनुमंतरायांचं नाव घेतलं आहे आणि दुसरं नाथ महाराजांचं नाव घेतलेलं आहे. जे आपण आत्ताच सेवेकरता शरण शरण एकनाथा असं नाव घेऊन एखाद्याला जर शरण गेलेत तर असं दोनच प्रकारच्या गोष्टी आहेत. तसं संतांना आणि त्यांना ते आपल्याला बोलण्याचा उद्देश आहे की संत सगळे वेगळे नाहीत, पण त्यातली त्यात ज्याला आपण विशेष प्रेम म्हणू ते विशेष प्रेम हनुमंतरायांवर आहे. त्या कारणानं हनुमंतरायांना तुकाराम महाराज वारंवार नमस्कार करतात. आणि आता हा नमस्कार जो आहे तो फक्त त्या एका कार्यामुळं नाही, त्यांच्या कार्याची व्याप्ती बघा. करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन. त्यांनी तिथे उड्डाण करून त्याच्यानंतर पुढे लंकेचे शोधन, कुठं सीतेचे शोधन पाठ आहे, पण ते लंकेचे शोधन हाच पाठ आपल्याकरता योग्य आहे. कारण खंडारकर महाराजांच्या ग्रंथात जो पाठ आहे तो बाबांनी सांगितला की तो योग्य आहे, त्यामुळे आपण ते घेतलं. त्याचं कारण असं आहे की लंकेचे शोधन याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी येतात. लंकेचं शोधन हे सांगण्यामागे जर उद्देश असा असेल की लंकेकडे जायचं आणि तिथं उभं राहून अगोदरच सगळ्या गोष्टीचा आढावा घ्यायचा की नेमकं आता युद्धाला जर इथे यायचं तर यांचे सैन्य काय आहे, यांचं सगळं बळ काय आहे, या सगळ्या गोष्टीचा अगोदर आढावा घ्यायचा. आणि मुख्य कार्याला तर आलेलेच आहेत. लंकेचं शोधन म्हणजे काय लंका पाहून थोडी परत जाणार होते, आलेले सीतेच्या शोधना करत होते, पण लंकेच्या शोधनमध्ये सगळं कार्य केलं आहे. आणि मग ते उड्डाण करणं एवढं सोपी गोष्ट आहे का? एखादा कंपाऊंड तुम्ही दाखवा बरं हे करून, नुसतं एखाद्या कंपाऊंडहून उडी मारून पलीकडे जाऊन दाखवा, तेवढंसुद्धा आपल्याकडून शक्य होत नाही. तर ते उड्डाण म्हणजे काय, त्या उड्डाणाकरता अतिशय जेवढे महावीर असतील एकापेक्षा एक तिथं होते. नल, नील, जामवंत, अंगदजी वगैरे सगळे होते. त्या सगळ्यांनी आपल्या उड्डाणाची शक्ती सांगितली. म्हणजे मी फक्त एक काम करू शकतो, इथून कोणी सांगितलं मी 97 योजन जाऊ शकतो, नल नीलांनी सांगितलं मी 97 योजन जाऊ शकतो, अंगदजींनी सांगितलं मी 100 योजनपर्यंत जाऊ शकतो, खूपच मजल मारली तर मी जाऊ पण शकतो, पण परत यायची गॅरंटी नाही.
फिरसंशय कछु फिरती बारा, म्हणजे मला असं वाटतं की मी जाऊ शकतो, अंगद कहीं जाऊ मैं पारा, पण थोडासा संशय आहे की मी परत येऊ शकतो का नाही येऊ शकतो. मग हे अर्धवट कार्य काय कामाचं. आपल्याला तिथेही जायला पाहिजे, त्याला काही झालंही नाही पाहिजे, जे कार्य आहे तेही करून तो परत आला पाहिजे. मग ते हनुमंतरायांकडे बघितलं तर हनुमंतराय शांत आहेत. हनुमंतरायांना त्यांची जी शक्ती आहे ती जामवंतांनी आठवण करून दिली की म्हणे हनुमंतराय तुम्ही एवढे शक्तिशाली आहात, पण लहानपणी तुम्ही जे उद्योग केलेत त्यामुळे तुम्हाला जो शाप मिळालेला आहे, तुमची शक्ती जी आहे ती शक्ती खूप अफाट आहे, पण तुम्हाला एक शाप मिळाला. पण जेव्हा तुम्हाला तुमच्या शक्तीचं कोणी स्मरण करून देईल त्यावेळेस तुम्हाला शक्ती तुमची कार्यरत होईल, किंवा रामकार्याकरता जर कोणी स्मरण करून दिली तरच तुम्हाला तुमची शक्ती काम करायला लागेल. कारण ही शंका का उपस्थित इथे की हनुमंतराय जर एवढे शक्तिशाली होते तर मग वालीला मारायला भगवंताची गरज काय होती. वालीलाही हनुमंतरायांनी मारलं असतं, पण तोपर्यंत जोपर्यंत रामकार्याकरता त्यांची शक्ती आठवणच करून देणारं कोणी नव्हतं, आणि रामकार्याकरताच ती शक्ती जागृत होणार होती. म्हणून तिथे वालीला भगवंतांनी मारलेलं आहे. आणि इथे जे आहे इथे त्यांना असं सांगितलं की राम काज लगी तव अवतारा, सुनतई भयऊ पर्वताकारा. लगेच ते जे शरीर आहे ते त्यांनी एकदम मोठं केलेलं आहे. आणि जसं मोठं केलं, आत्तापर्यंत गप्पा काय चालू होत्या, कोणी सांगते 97 योजन, कोणी 100 योजन, पण आता 400 योजनचं समुद्र पार करायचं आहे. जा हनुमंतरायांनी सांगितलं आता मी जेव्हा उड्डाण करेल म्हणे, तर तुम्ही ते कधी कधी अशा त्या मिसाईल वगैरे वर जाताना पाहिल्या का. त्या मिसाईलचं जेवढं वर जाताना तेवढा खड्डा पहिले खाली पण पडतो. म्हणजे जिथून ते उड्डाण करायचं असतं ना तिथंसुद्धा असा खाली खड्डा तयार केलेला असतो. कारण त्याला आपण म्हणतो गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध जर कार्य करायचं असलं तर त्याला दोन्हीकडं फोर्स लावावा लागतो. हां, रिव्हर्स फोर्स, बरोबर. तर त्या या सगळ्या गोष्टीचं हनुमंतरायांनी अगोदरच सांगितलं. म्हणजे हनुमंतराय विज्ञानाचे सुद्धा काय होते, विज्ञानाचं सुद्धा त्यांना खूप चांगलं अशा प्रकारचं ज्ञान होतं. ज्याला आपण म्हणतो की ज्ञानीनाम अग्रगण्यम, ते हनुमंतरायांनी अगोदरच सांगितलं मी आता उड्डाण करेल, पण इथं खाली जे आहे पाताळापर्यंत खड्डा पडू शकतो. तुम्ही सगळ्यांनी काय करा, एक एक पर्वताला धरून ठेवा, नाहीतर एखाद्या वेळेस असं होईल तिकडं काही काम करायला इकडच्याच बळी जाईल. म्हणून तुम्ही अगोदर तुम्ही सगळे स्वतः सांभाळा आणि सगळ्यांची काळजी घेतली. आता हनुमंतराय उड्डाणाकरता निघणार आहेत, आणि जसे निघणार आहेत हनुमंतराय, तर हनुमंतरायांनी असं उड्डाण केलं की हनुमंतराय लंकेपर्यंत पोहोचलेच नाही. आता तुम्हाला असं वाटेल लंकेपर्यंत पोहोचले नाही, आता हे काय महाराज विसरले का काय. अरे लंकेपर्यंत नाही पोहोचले, हनुमंतराय त्याच्या पुढं जाऊन त्यांनी तिथं थांबलेत. ते पडलंकेला गेलेत हनुमंतराय. म्हणजे ही लंका अलीकडं होती, हनुमंतरायांचं जे उड्डाण आहे ते पडलंकेला जाऊन पडलं. म्हणजे पडलंका आपण घ्या अंदाजे अजून 100-200 किलोमीटर पुढं असेल, तिथं जाऊन हनुमंतराय थांबलेत. म्हणजे अलीकडं नाही त्याच्याही पलीकडं जाऊन थांबलेत. म्हणजे ज्या गोष्टीवर विचार चाललो होता की 400 योजन जाऊ शकता का नाही जाऊ शकता, तर हनुमंतरायांनी सहजच तिथपर्यंत उड्डाण केलं. आणि त्या पडलंकेला गेल्यानंतर त्यांनी इथं पाहिलं अरे आपल्याला लंका पाहिजे होती, आपण थोडं पुढं आलो तर ती क्रौचा नावाची जी राक्षसीन होती ना, ती रावणाची बहीण, तिची ती पडलंका होती. आणि मग त्यांनी तिथं महिलांनी वगैरे गराडा घातला. हनुमंतरायांनी सांगितलं कशाला आपण बाई माणसांच्या नादी लागावं, पण ते ऐकायला तयार नाही. म्हणून मग हनुमंतरायांनी शेवटी त्यांनाही तिथं समाप्त केलं. आणि मग तिथे एक वृद्ध महिला होती, तिला सांगितलं मला लंकेला जायचं आहे. अरे म्हण बाबा मागच आहे ती, तू इथं पुढं कशाला आला, तिकडे मागं आहे ती लंका. लगेच सांगितल्यानंतर मग मागं गेलेत. हे विचार करा तुम्ही की शक्ती किती मोठी आहे. विनाकारण त्या शक्तीचं वर्णन करायला तो खूप बाराही रिकामे नाहीत. हनुमंत महाबळी का, कारण नुसतं उड्डाण नाही केलं तर पडलंकेपर्यंत जाण्याची तयारी आहे. आणि केले लंकेचे शोधन, तिथं जाऊन त्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला. त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी बघितल्या की पुर रखवारे देखी बहु कपी मन की न विचार, अति लघुरूप धरो निसी नगर करो पैसार. आणि त्या लघुरूप धरून आतमध्ये सगळे महाल मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा. ते काय हनुमंतरायांना काय ते नगरी फिरायला थोडी आले होते, सगळ्याचा आढावा घ्यायचा, कोण नेमकं कसं आहे, कोण कसा आहे, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतलं. ह्याला लंकेचं शोधन म्हणतात. आणि ते कार्य करून जे आहेत ते कार्य करून परत इकडं आलेत हनुमंतराय, परत इकडं आले, सगळं इकडं सांगितलं. पण तिथपर्यंतच हनुमंतराय त्या कार्यात थांबले नव्हते. आता हनुमंतरायांना आपण परत एकदा लंकेत आणू. विठ्ठल विठ्ठल, आवाज कमी झाला आता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं हनुमंतरायांना ह्याचा कंटाळाच नाही. आपण सगळ्यात अगोदर एकदा नेलं, ती दाढी जाळली,
परत ते गोष्ट आपण थांबवली. त्याच्यानंतर परत त्यांना उड्डाण करायला लावलं, लंकेत आणलं आहे, सीतेचं शोधन केलेलं आहे, लंकेचं शोधन केलं. परत इकडं आपण मॅसेज दिला. आता परत पाहू इकडं की लंकेत नेमकं काय केलं. नुसतं लंकेत तेवढंच काम नाही केलं तर जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका. ती लंका जी आहे ना, ती लंका पूर्णच्या पूर्ण भस्मसात करून टाकली. त्या लंकेला पूर्ण जागेवर त्यांनी एकही अशी गोष्ट सोडली नाही की जिथं हनुमंतरायांनी आपला प्रसाद दिला नाही. आणि त्याचं कारण पण तसं होतं. त्याचं कारण असं की जे अगोदर मी तुम्हाला सांगितलं की ते शेपटीला सगळ्यांनी गुंडाळलं आणि पूर्ण जेवढी नगर असेल त्या नगरातून सगळीकडून त्याला सगळीकडून कपडा आणला होता, कुठून तेल आणलं होतं, कुठून काही आणलं होतं. जावई आला दिवाळ सणा, कोणाचा मेहुणा कोणाचा पाहुणा. नुसतं त्या लंकेतूनच नाही आलं तर जे बाहेरून जे आलेले होते त्या सगळ्यांकडून त्याला कपडे वगैरे आलेले होते. आणि मग असं आहे की हनुमंतरायांनी मग असा विचार केला की जिथून जिथून वर्गणी आलेली असेल ते प्रसाद आला, यो नको यो घरपोच प्रसाद करणं आपलं काम आहे. कारण मग वर्गणी आलेली ना, ते सगळं मटेरियल आलं आहे, ज्यानं जसं दिलं असेल तेवढ्या प्रमाणात आपलं तेवढं देणं काम आहे. आणि मग खूप मोठ्या प्रमाणाचं असलं तर द्यानं वाटून कोणाच्या तरी मुखात जाऊ द्या आपण म्हणतोच ना मागून. तसं हनुमंतरायांनी विचार केला की या सगळ्यांनी आपल्याला या कार्याला मदत केलेली आहे, सगळ्यांनी तेल वगैरे आणलेलं आहे इथं, मग आता सगळ्यांना प्रसाद द्यायचं काम आहे. आणि मग असं विचार करता की बिभीषणजी कसं काय सुटले. कारण बिभीषणजी एकच घर होतं जिथून वर्गणी आलेली नव्हती. आणि मग हे कार्यकर्ते बी लय खतरनाक असतात. जिथून वर्गणी तिथंच काम, तिकडे द्यायचं नाही बरं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो असो, विनोदाचा भाग सोडा. बोलण्याचा उद्देश एकच की बिभीषणजी जे आहेत, बिभीषणजीचं जर एक घर सोडलं तर ती अशोक वाटिका जर सोडली तर बाकी जेवढी लंका असेल तेवढी सगळी लंका जी आहे त्या सगळ्या लंकेला हनुमंतरायांनी आपला प्रसाद दिलेला आहे. ते जे शेपूट आहे ते असं जसं बाबांनी काल सांगितलं की असं कोणाच्या शरण जायचं, इकडे जायचं तिकडे जायचं, ते उलटी पलटी. आता ही उलटी पलटी लंका सब जारी, याच्या मागे थोडासा भाव असा आहे की उलटी पलटी म्हणजे तुम्ही महिला एखादे हे करतात पोळी किंवा पापड भाजता तर ते पापड असं सुलटं भाजता का फक्त झाली एक बाजू. त्याच्यामुळे हनुमंतरायांना पण माहिती आहे की ह्या आग्नीचं कार्य हे व्यवस्थित झालं पाहिजे, म्हणून असंही एकदा उलटी पलटी लंका असं बजारी व्यवस्थित भाजल्या गेली पाहिजे ना, खरपूस लागलं पाहिजे ना सगळं काम. तसा जोपर्यंत खरपूस वास सुटत नाही तोपर्यंत सगळी लंका हनुमंतरायांनी जाळली. आणि या सगळ्या ज्या कार्यपद्धती आहे हनुमंतरायांची ही खूपच विशेष वाखाणण्यासारखी आहे. कारण हे जेवढं सगळं कार्य करतायत पण एवढं कार्य करूनसुद्धा हनुमंतराय जे आहेत ते आपली जी ओळख सांगतात ना, ती ओळख तुम्ही विचार करा. एवढं सगळं कार्य करतायत पण मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. तुम्ही बघा इथं हनुमंतराय एवढं सगळं त्यांच्याकडे या सगळ्या क्वालिटीज आहेत, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत. पण त्यांची ओळख काय? श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. तुम्ही अतुलित बलधामम सुद्धा श्लोकाला शेवट बघा. अतुलित बलधामम हेमशैलाभदेहं धनुजवन कृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. एवढे सगळे हनुमंतराय आहेत पण एवढ्या सगळ्या उपाधींनाही हनुमंतरायांना ही गोष्ट आवडत नसेल, ही आपण आपल्याकरता करतोय. पण हनुमंतराय कशात खुश आहेत? रघुपती प्रिय भक्तम. त्या रामरायांनी आपल्याला म्हटलं पाहिजे. एवढ्याच गोष्टीत हनुमंतरायांना आनंद आहे. हनुमंतराय आपल्या त्या ओळखेकरताच हनुमंतरायांचं पूर्ण जीवन वाहून घेतलेलं आहे. अशी जी दास्यत्व भक्ती करणारे जे हनुमंतराय आहे त्यांच्या आज जन्मोत्सवानिमित्त ही कीर्तन सेवा आहे. तसं आपली जी नियोजित वेळ आहे ती संपलेली आहे. कारण ह्या सेवेला थोडं मागं पुढे होतं, तसं बरोबर आपला 5चा नियोजित वेळ होतो. 5:20 सेवा सुरू झालेली आहे. आता जवळजवळ 7:12
12 मिनटं झाले. आपण एक 2-4 मिनटात या सेवेला पूर्ण विराम देऊ. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. हो, तसं रामप्रभूंच्या जीवनात जे आहेत ना, अनेक जण आलेले आहेत. असे अनेक जणांनी रामप्रभूंची सेवा केली आहे. पण सुग्रीवजींची जेव्हा भेट झाली तेव्हा श्री हनुमंतराय म्हणतात की रामप्रभू तुम्ही त्यांच्यासोबत मैत्री करा. ते संगनाथ मैत्री कीजे. जर बघायला गेलं तर तिथं त्या अरण्यामध्ये आता मित्र बनवण्यापेक्षाही सेवकाची जास्त गरज होती. पण तिथं त्यांनी हनुमंतरायांनी सांगितलं की तुम्ही यांना मित्र बनवून घ्या. त्याच्यानंतर जेव्हा बिभीषणजी आलेत, बिभीषणजींच्या सोबतही मित्रत्व म्हणजे मैत्री करायला लावली. मग त्यावेळेस रामप्रभूंनी असं सांगितलं म्हणे हनुमंतराया जे कोणी येतात इथं गरज कामवाल्याची तुम्ही आपलं मित्र बनवून टाकतात. काम कसं सांगायचं म्हणे. काम असं मित्राला थोडी एवढं हक्कानं सांगता येतं जेवढा सेवकाला आपण खूप हक्कानं सांगू शकतो. मित्रात शेवटी कधीतरी हे येईल ना, तोही म्हणे हे बस कर, काय काय काम करायचं आम्ही तरी, असं होऊ शकतं. हे सेवक बनवायच्या कामाचे तुम्हाला मित्र बनवायला लावतो, कसं होईल हे काम. तर तेव्हा हनुमंतरायांनी असं सांगायचं देवा तुम्ही एक काम करा बरं, तुम्ही कोणाला काही बनवा, मित्र बनवा, काही बनवा, मला त्याच्याविषयी काही घेणं देणं नाही. पण हे सेवक पद जे आहे ना म्हणे ह्याच्यात फक्त परमनंट मीच आहे म्हणे, ह्याच्यात मला दुसरं कोणी नकोच. म्हणून मी आलेले जे आहेत ते तुम्हाला सांगतो, तुम्ही यांना मित्र बनवा, तुम्ही यांना हे बनवा, तुम्ही त्यांना ते बनवा. कारण मला जे आहे मला ह्याच्यावरून तुम्ही बाजूला नाही केलं पाहिजे. आणि जर हनुमंतरायाकडून जर काही जर घ्यायचं असेल तर ही एक विशेष गोष्ट आहे. हनुमंतरायांनी जशी रामप्रभूंची एकनिष्ठ भक्ती केलेली आहे आणि त्या भक्तीत जे सांगतील ते काही काम सांगू द्या, त्या कामाकरता हनुमंतराय तयारच आहे. एवढे मोठे मोठे कार्य केलेत. पुढं चालून जे आहेत जेव्हा ते राज्याभिषेक वगैरे झाला आणि राज्याभिषेक वगैरे झाल्यानंतर हनुमंतराय एक काम करायचे की रामप्रभूंना जेव्हा उपाशी यायची ना तर रामप्रभूंनी असं करायचं, तर ते चुटकी वाजवायचं काम हनुमंतरायांकडे होतं. हां, जांभई जेव्हा यायची ना तर त्यावेळेस ते हे करायचे, चुटकी वाजवायचे. म्हणजे मोठंही कार्य जे आहे ते मीच करल, छोटंही कार्य असलं तरी ते मीच करल. एवढी जर निष्ठा असली तर भगवान कशाला नाही आपलं म्हणतील. आपण ज्यांची सेवा करतो त्या सेवेत जर हा भाव आला की त्यांचं कोणतंही कार्य असू द्या ते मला करायला मिळालं पाहिजे. जसं आपण अमानित्वम अदंबित्वममध्ये जे पद आहे, अहिंसा क्षांतिराजव आचार्योपासनम जे पद आहे, त्या आचार्योपासनमवरच्या एकदा ओव्या तुम्ही व्यवस्थित बघा की त्यामध्ये काय सांगितलं की नेमकी सेवा भाव कसा पाहिजे. काहीही सांगून द्या, काही जरी सांगितलं तर ते करायला सगळ्यात अगोदर मी तत्पर पाहिजे. ही सेवा कोणाच्याच वाटेला गेली नाही पाहिजे, ही सेवा मला मिळाली पाहिजे, कारण हे माझ्या गुरूंचं कार्य आहे, हे माझ्या स्वामींचं कार्य आहे. असा जर भाव आपल्या निश्चित मनात झाला तर तीच खरी हनुमंतरायांची उपासना आहे. हाच त्याच्यातला संदेश आहे. ही जी झालेली जी सेवा आहे ती आपण हनुमंतरायांच्या चरणी, प्रभू रामचंद्रांच्या चरणी, सद्गुरुनाथ रायांच्या चरणी अर्पण करून आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. काही सूचना? हां, आज जी कथा आहे, जी छत्रपतीनगरला कथा चालू आहे, त्या कथेचा जो नियोजित वेळ आहे, जो रोज संध्याकाळी 8 ते 10 होत होता, तो आज तिथे भंडारा असल्यामुळे बरोबर 6 ते 8 या वेळेमध्ये होईल. सगळ्यांनी ह्या वेळेची नोंद घ्यायची. तसं 6ला आपण सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर थोडा उन्हाचा जर काही वाटलं तर 10-5 मिनिट मागं पुढे होईल, पण सगळ्यांनी तसदी घ्यायची त्या वेळेची, सगळ्यांनी त्याची नोंद घ्यायची आहे की बरोबर 6 ते 8 या वेळेमध्येच कथा होणार आहे. आणि जे सुंदरकांड आपण प्रति पौर्णिमेला घेत होतो, प्रत्येक पौर्णिमेला आपण सुंदरकांड घ्यायचो, तसं असं मला वाटतं की आपण ते सुंदरकांड आता उद्या घेणार आहोत. त्याचं कारण असं आहे की आता एवढं सगळं बिझी शेड्यूल आहे, ते होणं शक्य नाही. पण बघा हनुमंतराय आहेत ना, हनुमंतराय दोन्ही काम करतात बरं. कालच ते सुंदरकांडचं पारायण झाल्यासारखं काम झालं, तसं आपण ते उद्या घेणार आहोत. आणि आज जे झालं ना ते सुद्धा ते सुंदरकांडचंच पारायण आहे, कारण हनुमंतरायांचा विषय म्हणजे सुंदरकांडच आहे.
पण जसं आपण म्हणतो की पुनी पुनी कितने येऊ सुने सुनाय, दिल की प्यास बुझत ना बुझाय, तसं आज जरी आपण सुंदरकांड घेतलं, काल जरी सुंदरकांड घेतलं, तरी उद्याच्याही सुंदरकांडला ज्या संख्येनं तुम्ही उपस्थित आहात त्याच संख्येनं तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे. आणि ती जी सेवा आहे तिचा वेळ उद्या रात्री 9 ते 10:30 या वेळेमध्ये इथे जे भगवान बाबांचं मंदिर आहे, जिथे दर पौर्णिमेला ते पारायण होतं, त्याच जागेवर ते पारायण होणार आहे. माऊलीने खूप हनुमंत महाराजांची खूप शक्तीचं वर्णन केलं आणि वेळ पण भरपूर दिला शक्तीसाठी. महाराजांचे आपण शतशः ऋणी आहोत. बस. आणि काही थोड्या सूचना द्यायच्या आहे. तर आता कीर्तनाची सेवा समाप्त झाल्यानंतर थोडा वेळ हनुमान चालिसाचा कार्यक्रम घेऊ आपण मंदिरासमोर, असं एका भक्ताचं मनोगत होतं. आणि तिथं थोडा प्रसाद वाटण्याची पण त्यांची इच्छा आहे. त्याचप्रमाणे अन्नदाते दरवर्षी कोणी ना कोणी तयार होतं. अगोदरच एक अन्नदाते तयार झालेले आणि त्यांच्याकडून आम्हाला त्या अन्नदात्याचे सगळं काही योगदान मिळालेलं आहे. तसेच आज एक पुन्हा अन्नदात्याने आम्हाला एक सूचना केली की मला ह्यावर्षी माझ्या आईवडिलांच्या स्मरणार्थ अन्नदान करायचं आहे, पण म्हटलं की पुढच्या वर्षी तुम्ही करू शकता, ही एवढी एक सूचना द्यायची आहे. आणि संध्याकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत, त्याच्या आधीसुद्धा संपला कार्यक्रम भंडाऱ्याचा, तर फार आनंद आहे. कारण रामकथेचा आनंद घ्यायचा आहे. भंडाऱ्यासाठी, अन्नदानासाठी, प्रसादासाठी सर्वांनी 5 वाजेपासून 8 वाजेपर्यंत येण्याची कृपा करावी, ही माझी सूचना आहे. इथंच पण एकदा हे करून घेऊ ना, ज्ञानदेव. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.